10:12 झालेत. 9:56 टॉस झालाय. नियमाप्रमाणे 20 मिनिटाच्या आत सामना सुरू करावा लागतो. विनोदजी रतन पाटील म्हणतात सामना सुरू करूया आणि हा सामना या ठिकाणी सुरू होतोय. आघाडीचे दोन्ही फलंदाज आलेले आहेत. बघतो आपण जितू स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला आहे ते सुशांत आणि बघायचं आहे पहिलं षटक या ठिकाणी ऋतिक घेऊन येतोय. ते खिडकाळी संघाने क्षेत्ररक्षण घेतले. आमंत्रित केले कंबाळपाडा संघाला. बघायचं कंबाळपाडा संघ या वेळेला एकदा प्रथम पारितोषिक त्यांना मिळालंय, एकदा चतुर्थ पारितोषिक मिळालंय. प्रेक्षक टाळ्या वाजून या पहिल्या चेंडूचं स्वागत करत असताना आज पहिला चेंडू पुल केलाय ऑन साइडला. लॉंग लेग बाउंड्री बघायला मिळते. बाउंड्रीच्या आतमध्ये टप्पा पडून हा चेंडू लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर जातोय. त्या ठिकाणी आपण बघतोय 4 धावांसाठी बॉर्डर स्टार्ट. स्वर्गीय रत्न मी जसा उल्लेख केला 2017ला 64 धावा पहिल्या सामन्यात, 2018ला 60 धावा आणि 2019ला या ठिकाणी बघायचं खिडकाळी आणि कंबाळपाडा या खेळपट्टीवर नरेश मात्रेंनी जी खेळपट्टी बनवलेली आहे या खेळपट्टीवर किती धावा कुठतायत आणि गोलंदाजांचा एक या ठिकाणी आव्हान असेल आणि गोलंदाज या अग्निपरीक्षेला कुठल्या पद्धतीने सामोरे जात आहेत त्याचा उल्लेख केले. मागच्या वर्षी भरपूर हॅट्रिक बघायला मिळाले आणि या वर्षी सुद्धा गोलंदाज या खेळपट्टीवर किती हॅट्रिक साधतायत, किती संघांना कमी धावांमध्ये गारद करतायत. मागच्या निच्चांक धावसंख्या 30 होती, उच्चांक धावसंख्या 90 होती. 2019 साली बघायचं आहे रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये निच्चांक आणि उच्चांक धावसंख्या कुठल्या पद्धतीने संघ उभारतायत, सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा या वेळेला भीमर होता चेंडू जवळ नो बॉल कॉल केला बघा दोघेही प्रफुल्ल पाटील आणि महेश पाटील यांनी. इट इज अ डेंजरस डिलिव्हरी. अशा वेळेला वॉर्निंग सुद्धा भरपूर वेळा अंपायरकडून देण्यात येतं. आज चेंडू जवळजवळ कांद्याच्या वरती येत असताना चेंडू हुक करायच्या विचारात होते. त्या ठिकाणी स्ट्राईक एंड फलंदाज आमचे जितू मात्र चेंडू येऊन त्यांच्या कांद्याला आदळतोय, नंतर डोळ्याच्या खाली त्यांच्या थोडासा आदळतोय. टेनिस बॉल तसे कडक असतात. आमचे आनंद फौजचे सुद्धा या ठिकाणी आनंद उपस्थित आहेत, ते सुद्धा क्रिकेटर आहेत. आणि टेनिस बॉल मागच्या काही वर्षांमध्ये पाहिलं असेल वेगवेगळ्या कंपनीज येत आहेत, वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून एक टेनिस बॉल बघायला मिळत आहेत. आपण जे टेनिस बॉल वापरतोय ते कॅप्टनचे या ठिकाणी होतोय. एक काळ MRIचा होता, एक काळ टेनेक्सचा होता आणि या ठिकाणी फ्री हिट असल्यामुळे बघायचं या फ्री हिटला कुठल्या पद्धतीने कॅपिटलाइज करतायत जितू. सज्ज आहेत जितू, इज ओके. या फ्री हिटला कॅपिटलाइज कसे करतात बघूया, कारण पावर प्ले सुद्धा आहे. 2 षटकांचा पावर प्ले असतो. हा पहिला षटक चालू आहे, P1 चालू आहे आणि परत फ्री हिट सुद्धा आहे. फलंदाजाला एक संधी असते या फ्री हिटच्या माध्यमातून या फ्री हिटमध्ये कॅपिटलाइज करू शकतात, कारण फ्री हिटमध्ये बाद होण्याची भीती नसते, फक्त रनआउटची भीती असते. चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू जास्त उंच केलेले आहेत, मात्र फ्री हिट आहे त्यामुळे धोका नाही आहे. पहिली धाव जितूने पूर्ण केली, नो मॅच लँडमध्ये पडते शॉर्ट मिड विकेटला आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत जितू 2 धावा पूर्ण करतोय आणि 2 धावांनी धावसंख्येला पुढे आकार देतोय. या ठिकाणी 7 या धावसंख्या. आता परत एक बाउंड्री आपण पाहिली, त्याच्यानंतर एक भीमरच्या माध्यमातून आपण नो बॉल कॉल केला होता. महेश पाटील आणि प्रफुल्ल पाटील दोघांनी भीमर असल्यामुळे. आणि त्याच्यानंतर या 2 धावा अशा 7 धावा आत्तापर्यंत कंबाळपाडाची धावसंख्या पहिल्या षटकात बिनबाद आपण बघतोय. ऋतिक मानपाडा यांकडून पुन्हा एकदा सज्ज. हो, चेंडू गुड लेंथ वरून आलाय, मिस टाइम झालाय, जेल असण्याची शक्यता आहे, मात्र कुणी नाही आहे सर्कलच्या आतमध्ये. तिकडे स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये तो चेंडू लँड होतोय. लॉंग लेग मधून फिल्डर त्या ठिकाणी 15 ते 20 पावलं पोचेपर्यंत त्या ठिकाणी धावा पूर्ण करतायत. पुन्हा एकदा अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न कंबाळपाडा त्याच्यासाठी ओळखला जातो, आक्रमणासाठी. दोन्ही संघ आक्रमणासाठी ओळखले जात आहेत आणि या दोघांमध्ये संघर्ष नक्कीच बघायला मिळेल, या बाबतीत शंका नाही. धावसंख्या 9 बिनबाद. मंद गतीने वारा चालू आहे. सकाळची वेळ जसं मी म्हणालो खेळपट्टी थोडंसं थंड आहे. 11, 11:30 नंतर ही खेळपट्टी टणक होईल, मात्र तरी या खेळपट्टीचा फायदा थंड असताना त्याच्यामध्ये ड्रायनेस आहे, त्याचा फायदा गोलंदाज कुठल्या पद्धतीने उचलते ते बघावं लागेल. ऑफ साईडला आपण बघतोय शॉर्ट टर्म लेग फिल्डर आहे, पॉईंट लेग फिल्डर आहे, कव पॉईंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण. ओ द विकेट पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू येतोय आउटसाईड ऑफच्या मधून. चेंडूला ऑन साईडला पुलच्या माध्यमातून मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिलंय आणि आजच्या दिवसातला पहिला षटकार प्रेक्षक या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करत असताना फलंदाजाचं, कारण जितू शेलार याच पद्धतीने खेळतात आणि जितू शेलार जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत आणि जसं मी उल्लेख केला त्यांना अत्यंत चांगलं प्राइज मिळालं होतं. सर्वोत्कृष्ट फलंदाज पारितोषिक 2018-19च्या सीझनमध्ये त्यांना मिळालंय आणि त्यांना आणि साई शेलार हे सगळे जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. मात्र लक्ष असणारे आमचा सुशांत साळवीवर जो अत्यंत अपकमिंग एक आधुनिक प्लेअर आहे, तो कुठल्या पद्धतीने या ठिकाणी परफॉर्मन्स करतोय.
सुशांत उतरलाय त्याच्याबरोबर. कमबॅक कसे करतायत ऋतिक बार वागले. एक चौकार एक षटकार त्यांना ऑलरेडी बसलाय या ठिकाणी. चेंडू फुल टॉस आहे ऑफ आणि बेस्टवर बॅकवर्ड स्क्वेअर एक चक्रव्यूह बनवला होता त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी अडकत आहेत आणि प्रेक्षक अजिंक्य राणे स्टँडमध्ये जे बसले आहेत या ठिकाणी खिडकाळी संघाचे पाठीराखे टाळ्या वाजून या विकेटचं स्वागत करत असताना हवेत खेळले. ऑफ आणि मिडल स्टंपवर तो फुल टॉस होता. ऑन साईडला खेळायला गेले मात्र त्यांच्या लक्षात नाही आलं की फिल्डर एक्झॅक्टली कुठे गॅपमध्ये नाही खेळू शकले आणि एक अत्यंत चांगला झेल त्या ठिकाणी पकडला जातोय आणि त्यामुळे ते षटकार आणि तसंच चौकारला कुठेतरी प्रत्युत्तर देणं आवश्यक होतं आणि ते प्रत्युत्तर या ठिकाणी गोलंदाज देत असताना ऋतिक आणि या जेल टिपला प्रेक्षणीय पद्धतीने ते म्हणजे नितेश यांनी. तर मैदानावरती 4-5 मिनिटं राहिले. 5 मिनिटं सामोरे जात असताना आपण बघतोय त्यांनी 5 चेंडूच्या सामोरे जात असताना 14 धावा कुठल्या 290च्या स्ट्रायकिंग रन रेट. अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी केली मात्र या चेंडूला ते समजू शकले नाहीत आणि त्या चक्रीमध्ये अडकत असताना पहिलाच धक्का. कारण तो जिथू दावा करत होता त्याला थांबवणं आवश्यक होतं आणि अतिशय चांगली कॅप्टनशिप या ठिकाणी खिडकाळीचे कॅप्टन महेश पाटील यांच्या मार्फत इम्प्लिमेंटेशन कृती आणत असताना गोलंदाज स्वतः त्या ठिकाणी आणि त्यामुळे पहिला धक्का त्यांनी दिलाय आणि नवीन फलंदाज मैदानावर आता उतरतोय तो त्यांचा कॅप्टन कंबाळपाडाचा विकी शेलार. पंच म्हणून कामगिरी बघतायत महेश पाटील आणि प्रफुल्ल पाटील. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 2019 तुम्ही बघताय. वर्ष 18. आज पहिला दिवस. आत्ताच थोड्या वेळापूर्वी माजी आमदार मानशी रमेशजी रतन पाटील आपलं आदरस्थान श्रद्धास्थान यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं आणि हा पहिला सामना कंबाळपाडा आणि खिडकाळी असा खेळला जातोय. चेंडू आताच्या मागून सोडला होता ऑफ आणि मिडल स्टंपवर चेंडूला ड्राईव्ह केलं ऑफ साईडला. एकाच ॲक्शनमध्ये त्या ठिकाणी फिल्डर कव्हर करत असताना कव्हरला एक सिंगल कंप्लीट करतायत आणि या सिंगलनी धावसंख्या पुढे सरकते ती आपण बघतोय ती 16 या धावसंख्यात. एक चौकार आपण पाहिला एक षटकार पाहिला. पहिला षटकार 16 धावा. हा प्रसाद तर काही पारितोषिक स्पर्धेच्या माध्यमातून अनाऊन्स करत आहोत. सर्वप्रथम खिडकाळी संघासाठी पारितोषिक आलेलं आहे. रोख रुपये 21,000चं पारितोषिक सन्माननीय सूरज पाटील यांच्याकडनं. जर खिडकाळी संघ अंतिम फेरीमध्ये आपलं स्थान पक्क करतोय तो 21,000चा कॅश प्राइज आलेला आहे आणि त्याचबरोबर स्पर्धेमध्ये एक पारितोषिक तर कायम असणार आहे. सन्माननीय बाळूशेठ भोईर यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिकसाठी प्रत्येक गोलंदाजाला 3,000चं पारितोषिक असेल. हे स्पर्धेमध्ये 10 दिवसापर्यंत हे पारितोषिक कायम असणार आहे. त्याचबरोबर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे. तुम्ही पाहतात कटआउट्स डाव्या बाजूला विजयदादांचा कटआउट आहे, वीरेंद्रदादांचा कटआउट आहे, उजव्या बाजूला रमेशदादांचा कटआउट आहे, राजूदादांचा कटआउट आहे. या कटआउटला जर चेंडू डायरेक्ट हिट होतोय म्हणजे षटकात जाऊन जर ब्रश होतोय तर प्रत्येक शॉटसाठी त्या प्रत्येक फटक्यासाठी 2,000चं कॅश प्राइज आहे. आणि ज्यांच्या नावाने क्रिकेट स्पर्धा आपण कव्हर करत आहोत सन्माननीय रतनबुवा पाटील यांच्या कटआउटला जर चेंडू जाऊन लागतोय तर 3,000चं कॅश प्राइज असेल या मात्र या स्पर्धेमध्ये. धन्यवाद. प्रसाद परब, विनोद पाडल हे सुद्धा बोपरचे आमचे समालोचक बरोबर आहेत आणि विवेक पोरजी हे सुद्धा आम्हाला जॉईन झालेत. सगळ्यांचं स्वागत. हे पारितोषिक या ठिकाणी घोषित करण्यात आलं. आमचं ड्रीम्स अकॅडमीचे तमाम कलाकार सज्ज आहेत मध्ये संगीताच्या माध्यमातून आपले नृत्य सादर करण्यासाठी. गोलंदाज शनिदास ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न टॉप पेजला लागतोय. स्वतः शनिदास येतोय त्या ठिकाणी जेल उचललाय यष्टीरक्षकाने. वॉड कॅच शनिदासच्या हातातून सुटला होता फॉलो थ्रू मध्ये मात्र यष्टीरक्षकाचं या ठिकाणी मी कौतुक करीन. जयेश पाटील यांनी बघितलं की चेंडू लँड होणार आहे खाली. शेवटच्या क्षणी त्या चेंडूला उचललाय आणि त्यामुळे या ठिकाणी तो जेल घेतला जातोय. मात्र प्रफुल्ल पाटील आणि महेश पाटील एकमेकांची बोलायला येत आहेत त्या ठिकाणी की एक्झॅक्टली चेंडू कुठे लागला कुठे फ्लाय झाला आणि चर्चा झाल्यानंतर आपल्याला तो निर्णय कळेल. इट इज अ विकेट ऑर नॉट. निर्णय आहे की नाही तो आपल्याला कळेल. या ठिकाणी एक धक्का नक्कीच लागला होता जितूच्या माध्यमातून मात्र ते विकेट काढली होती ऋतिकनी ज्या वेळेला जेल टिपला होता नितेश यांनी. आता मात्र या ठिकाणी बघायचं पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच जे निर्णय देत आहेत त्याचा सन्मान करा कारण ही अत्यंत शिस्तबद्ध स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये जसं उल्लेख केला मी जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटाईचे तमाम आमचे कार्यकारिणी जे आहे ते सगळे खेळाडू आहेत. भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत आणि तेच पंचांची भूमिका पार पडतायत. दोघांनी चर्चा केली कुठे लागला कारण बॅटच्या समोर रेफर केलं. प्रफुल्ल पाटीलने आता रेफर केलंय
तिसऱ्या पंचांना त्यांनी रेफर केलंय, त्यामुळे या ठिकाणी तिसऱ्या पंच काशीनाथ पाटील निघालेले आहेत बघण्यासाठी. तिसरे पंच लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ते प्रेक्षेपण पुन्हा एकदा ते रिप्ले जे आहे ते बघतील आणि रिप्लेच्या माध्यमातून तो कुठे लागलाय, कारण त्यांच्या संगणकाची सूचना या ठिकाणी खेडकाळीच्या कॅप्टनचं तुम्ही रेफर बघा म्हणून. कारण चेंडू जर बॅटला स्पर्श करून गेला असेल तरच तो बाद असेल, किंवा शरीराला कुठे स्पर्श झाला असेल तर तो बाद नसेल हे बघावं लागेल. आणि त्यासाठी काशीनाथ पाटील स्वतः ज्यांनी भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेत, कॅप्टनशिप सुद्धा केली आहे आणि ते या ठिकाणी आतमध्ये गेलेत. प्रसाद, अजून काही पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. आयोजकांकडून पारितोषिक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्हाला पाहायला मिळते. सीमारेषे पलीकडे जर कुठलाही प्रेक्षक जर षटकाराला जेलमध्ये कन्वर्ट करतोय तर कॅश प्राइज असेल ते 500 रुपयाचं आणि त्याचबरोबर फॅशन अपच्या माध्यमातून एक टी शर्ट असेल. त्याचबरोबर अजून एक पारितोषिक आले ते संजीव स्पोर्ट्सच्या माध्यमातून, आणि संजीव स्पोर्ट्सच्या माध्यमातून पारितोषिक अशा प्रकारे आहे की स्पर्धेमध्ये कुठलाही फलंदाज अर्धशतक पूर्ण करतोय तर संजीव स्पोर्ट्स भावेश वालेकर यांच्या माध्यमातून इथे मात्र बॅट आहे. आणि त्याचबरोबर स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सलग 3 षटकार, विकेट हॅट्रिक आणि मेडल षटक यासाठी सुद्धा पारितोषिक आहेत. फक्त यामध्ये एक्झॅक्टली अमाऊंट काय तुम्हाला निश्चित थोड्या वेळाने सांगेन. सलग 3 षटकार, विकेट हॅट्रिक आणि मेडल षटकासाठी सुद्धा स्पर्धेमध्ये आयोजकांच्या वतीने पारितोषिक आहेत. तर बाळूशेठ बोर यांच्याकडनं पारितोषिक आहे जे घेसरचे आहेत. यांच्या माध्यमातून मगाशीच म्हटलं की हे पारितोषिक मात्र स्पर्धेमध्ये कायम असेल. विकेट हॅट्रिकसाठी 3000चं कॅश प्राइज. तर प्रचंड बक्षिसांचा पाऊस या ठिकाणी नेहमीच्या पद्धतीने सगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून तर रिप्ले बघण्यात येतोय. त्या ठिकाणी थर्ड अंपायर गेलेत, काशीनाथ पाटील त्या ठिकाणी गेलेत, ते चेक करतात एक्झॅक्टली चेंडू कुठे स्पर्श झालाय, बॅटला स्पर्श झालाय का, आणि तसं जर असेल तर त्याप्रमाणे ते कम्युनिकेट करतील महेश पाटील आणि प्रफुल्ल पाटील यांच्याशी, आणि त्याच्यानंतर तिथून निर्णय. टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर व्हायला पाहिजे. कारण जसं मी उल्लेख केला, थेट प्रेक्षेपण या ठिकाणी आमचे डेन NBCच्या माध्यमातून दिलीप भगत, चंदन भगत अतिशय चांगलं थेट प्रेक्षेपण या ठिकाणी करतायत, आणि त्यामुळे तो क्षण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून चेक करणं आवश्यक आहे. हल्ली आधुनिक काळाची ती गरज आहे, आणि त्याच्याने क्रिकेटचा जो परफेक्शन आहे, ॲक्युरेसी ती वाढतं, दर्जा वाढते, आणि त्यामुळे ते बघायला गेलेत आणि ते चेक केल्यानंतर कारण पारदर्शकता असावी, फेअरनेस असावं, जेणेकरून स्पर्धेची जी प्रतिष्ठा आहे, सन्मान जो आहे तो अजून वाढतो, आणि त्यामुळे ते बघण्यासाठी तिसरे पंच गेलेत. तिथून आपल्याला ते निर्णय देतील आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल. लक्ष येतोय तुमचं. ग्रामीणसाठी प्रथम पारितोषिक आहे 4 लाख रुपये आणि चषक, द्वितीय 3 लाख व चषक, तृतीय 2 लाख व चषक, चतुर्थ 2 लाख व चषक, उत्कृष्ट फलंदाजासाठी ओंडा ॲक्टिवा, फलंदाज आणि गोलंदाजासाठी निर्जय विरुद्ध आयरे, काटाई विरुद्ध मानपाडा आणि बाळ विरुद्ध भोपर हे आज 12 संघ आज खेळण्यासाठी येत आहेत. प्रेक्षक जे आता थोडी गर्दी कमी आहे, मात्र उत्तरार्थ ही गर्दी वाढत जाईल. आणि जसं मी उल्लेख केला, या स्पर्धेचं सगळ्यात मोठी कुठली गोष्ट असेल ते आहेत प्रेक्षक, ते आहेत श्रोते, ते आहेत आमचे क्रीडा रसिक. तर या ठिकाणी फिटावून लागले, आणि त्यामुळे प्रफुल्ल पाटील आणि महेश पाटील यांनी जो निर्णय दिला होता त्या निर्णयाला पाठिंबा देत असताना आमचे तिसरे पंच काशीनाथ पाटील या ठिकाणी. बघूया सामन्याकडे पुन्हा एकदा. सज्ज होते गोलंदाज शनिदास, स्ट्राईकवर आहेत अपकमिंग यंगस्टर सुशांत साळवी. याच्याकडे लक्ष आहे यावर्षी आमचं, काय परफॉर्मन्स देतोय. ऑन साईडला लॉफ केलंय, क्षेत्ररक्षक थोडेसे लांब आहेत मात्र जज करतायत चांगला जेल. तर शनिदास या वेळेला दाखवत आहेत काय हरकत नाहीये. मागच्या वेळेला आम्हाला संधी मिळाली नाही, यावेळेला मात्र ते पुढच्या चेंडूमध्ये या ठिकाणी भाग पाडलंय. मैदानावर सुशांत याला बाद केलंय आणि जेल टिपलंय मैदानावर तेजस ठाकूर यांनी. त्यामुळे मैदानावर दुसरा धक्का या ठिकाणी लागतोय. धाव संख्या झाली आहे तुमच्या माहितीसाठी 17 फॉर द लॉस ऑफ 2. 17 धावा षटक दुसरा आहे. पहिल्या षटकात आपण मैदानावर तब्बल धावा पाहिला होता ते 16च्या रूपाने, आणि या षटकात किती धावा यायचं बघायचं आहे. जसं मी उल्लेख केला 2017ला 64, 2018ला 60 धावा पहिल्या सामन्यात, 2019ला या ठिकाणी खेडकाळी आणि कंबाळपाडा संघ जो या ठिकाणी खेळतोय, बॅटिंग करतोय तो कंबाळपाडा, फिल्डिंग करतोय तो खेडकाळी, आणि कंबाळपाडा संघ या ठिकाणी काय टार्गेट देतोय 5 षटकात ते बघावं लागेल. या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानावरती नितेश शेला. तर जितेश आणि सुशांत बाद झालेत. विके आणि नितेश मैदानावर. शनिदास पुढचा चेंडू घेऊन
चेंडू यावेळेला आउटसाइड दी ऑफ स्टंप होतं, खिचून काढलं ऑन साईडला, पुल केलंय पॅरल मिड विकेटला आणि एक धाव पूर्ण करत असताना टेनिस बॉलमध्ये बदलाले ते फास्ट लागतं आणि टेनिस बॉलमध्ये सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे आय साईट चांगलं लागतं. कारण लेदर आणि टेनिस बॉलमधलं जर कंपॅरिझन जर पाहिलं तर टेनिस बॉलला बाउन्स जास्त आहे, टेनिस बॉल थोडा वेगाने सुद्धा येतो, बॉलचं डायमेन्शन थोडंसं लहान आहे, लेदर बॅटला वजन जास्त असतं, डायमेन्शन मोठं असतं. शनिदास कॉमेंट्री बॉक्सिंगकडून पुढचा चेंडू घेऊन यावेळेला मिडल स्टंपवर ठेवलाय, चेंडू पॉज घेऊन नटराज स्टाईलमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चेंडू पाठवत असताना मैदानावरती नितेश शेलार आपण बघतोय. तर पहिल्या षटकात आपण चौकार आणि षटकार पाहिला होता. आतापर्यंत 2 चौकार बघायला मिळाले या सामन्यात, 1 षटकार बघायला मिळाले. धावसंख्या फुलते, धावसंख्या पुढे सरकते, ती आता 22 आहे. धावसंख्या थांबून खेळणं महत्वाची गोष्ट आहे. चेंडू वॉच करणं, मेरिटवर खेळणं, ठरवून न खेळण्यापेक्षा चेंडू बघून व्यवस्थित थांबून खेळणे महत्वाचं असतं. यावेळेला चेंडू मात्र गुड लेंथवरून आलाय, मिडल स्टंपवर बाद होतील कदाचित. स्क्वेअर लेगला चेंडू खेळण्यासाठी बाग पडला, चेंडू जवळ त्यांच्या हृदयाजवळ आला होता आणि त्या चेंडूला अटेम्प्ट केलं हुक करण्यासाठी, मात्र तो मिसटाईम झाला आणि चेंडू फ्लाय झाला आणि शनी दास यांना अजून एक विकेट काढण्याची संधी प्राप्त होते. अजून एक धक्का लागतोय. पहिला फलंदाज बाद झाला जितेशच्या रूपाने, दुसरा फलंदाज सुशांतच्या रूपाने आणि आता फलंदाज मैदानावर बाद होतोय तो नितेश रूपाने. हे 3 फलंदाज कंबाळपाड्याचे परतलेत. संघाची धावसंख्या मैदानावर आपल्याला बघायला मिळते 22 रूपाने. षटक मैदानावर मार्ग असते दुसरं. 22 फॉर द लॉस ऑफ 3 इन द सेकंड ओव्हर. आपण बघतोय कंबाळपाडा खेडकाळी संघासमोर खेळत असताना परततोय तो नितेश आणि नवीन फलंदाज मैदानावर आता तो उतरतोय तो दानाजी शेलार. शिवाजी शेलारांची आठवण, त्यांचा अत्यंत आवडता संघ, त्या संघाच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा सुद्धा होते त्यांच्या स्मरणार्थ शिवाजी शेलार यांच्या. हो, इनसाइड आउट खेळले, जेल असण्याची शक्यता क्षेत्ररक्षक समोर. वॉटर बॉलिंग शनिदास जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी करत असताना 3 विकेट्स या ठिकाणी या षटकात काढलेले आहेत. मात्र एट्रिकची संधी त्यांना मिळाली नाही, मात्र काय हरकत नाहीये, पुढे ती उत्तरार्थ चालून गेली बाबतीत शंका नाही. मात्र शनिदास अत्यंत घातक गोलंदाज आहेत, कारण त्यांचे संघनायक महेश पाटील तेच सांगत यावर्षी फॉर्म मध्ये ते आणि तोच फॉर्म या ठिकाणी दाखवत असताना मैदानावरती एका षटकात 3 धक्के कंबाळपाडाला देत असताना बघा ही खेळपट्टी किती खासियत आहे खेळपट्टीची. जसा उल्लेख केला की ड्रायनेस आहे आणि या ड्रायनेसचा जो थंडपणा आहे त्याचा उपयोग गोलंदाज करू शकतात. गरज आहे गुणवत्तेची, गरज आहे गुड लेंथ स्पॉटची आणि तेच या ठिकाणी शनिदास त्या ती जी जागा आहे, तो जो सर्कल आहे गुड लेंथचा, त्याचा वापर या ठिकाणी करत असताना या ठिकाणी 3 धक्के दिलेत. पहिल्या षटकात तब्बल आपण 16 धावा पाहिला आणि दुसऱ्या षटकात फक्त आपण बघतोय 6 धावा आणि 6 धावा देत असताना तब्बल 3 गडी बाद केले, कारण पहिल्या षटकात जास्त धावा केल्या होत्या आणि त्यामुळे महेश पाटील यांच्या खांद्यावर जबाबदारी जास्त होती खेडकाळीच्या कॅप्टनवर आणि त्यांनी शनिदासच्या हातात चेंडू दिला आणि तो विश्वास या ठिकाणी सुवर्ण करत असताना शनिदास आपल्या संघाला सामन्यामध्ये पुन्हा एकदा आणतायत आणि 2 षटकांचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. धावा 22, गडी बाद झालेत मैदानावर. कंबाळपाड्याचे 4 गडी बाद झालेत मैदानावर आणि उत्तरार्थ, कारण पॉवर प्ले संपलाय, कारण पहिला P1 मध्ये तब्बल 16 धावा आल्या, P2 मध्ये 6 धावा आल्या, P1 मध्ये 1 विकेट पडली, P2 मध्ये 3 विकेट पडले. उरलेल्या 3 षटकात या ठिकाणी बघायला लागेल कंबाळपाडा कुठल्या पद्धतीने प्रत्युत्तर देतोय आणि दुसऱ्या बाजूला महेश पटेल या ठिकाणी काय डावपे जागतोय. संघनायक मैदानावर परतलेत, विकी परतले, जितू परतले, सुशांत परतले, नितेश परतले आणि आता मैदानावरती आपण बघतोय धनाजी आणि रवी काय परफॉर्मन्स दाखवत आहेत ते बघावं लागेल. स्ट्राईकवर आहेत धनाजी, खाली राहतोय चेंडू, ऑप्शनच्या बाहेर होता, थोडंसं उशिरा खेळले, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक फार वेगाने येत असताना त्या ठिकाणी फिल्डर आपण बघतोय तेजस पाडल. एक चांगला संघनायक तोच असतो जो आपल्या गोलंदाजाला आवश्यक आहे त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लागतो आणि एक चांगला क्षेत्ररक्षण करणारा संघ जो असतो, जो चांगल्या पद्धतीने स्टार्ट घेतो, उजव्या बाजूला डाव्या बाजूला पुढे जाणं, चांगल्या पद्धतीने धावा थांबवणं. कारण कितीतरी संघांकडे जर चांगले क्षेत्ररक्षक जर असतील तर प्रतिस्पर्धी संघातील 10 ते 15 धावा तुम्ही अशाच पद्धतीने थांबवू शकता. त्याच पद्धतीने ऑन साईडला हे फिल्डिंग होत असताना अक्रॉस द लाईन लवकर खेळतायत गोलंदाज आहेत शक्ती, फलंदाज आहेत रवी. चेंडू लवकर खेळल्यामुळे चेंडू आणि बॅटमध्ये काही संपर्क आणू शकले नाही, थोडा चेंडू अँगल सुद्धा होतोय. बघूया ऑफ साईडला ज्या पद्धतीने गोलंदाज अटॅक करतायत, ऑफ साईडला शॉर्ट तळमॅनला एक क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर आहे.
डीप पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय, शॉर्ट कव्हर रिजनला एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ लाईक फिल्डर आहे. चेंडू या वेळेला मात्र आउटसाइड ऑफ स्टंपवरून येते. ऑफ स्टंपर क्षेत्ररक्षक या वेळेला जज करतायत. त्या ठिकाणी मात्र चेंडू सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि या सामन्यामधला दुसरा षटकार या ठिकाणी बघायला मिळतो. आतापर्यंत 2 षटकार आणि 2 चौकार बघायला मिळालेत. आणि षटकारामुळे जे मागच्या षटकात धावा आल्या होत्या कव्हर करणं आवश्यक आहे तेच रवी काडे करतायत आणि संघाला पुढे नेत आहेत 29 या धावसंख्येवर. तर आतापर्यंत ऋतिकने 1 षटक टाकलं, शनिदासने 1 षटक टाकलं, शतिक षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या पोचलेली 29 वर. गडी बाद झालेत एकंदरीत आपण बघतोय कंबाळपाडा संघातील 4 गडी बाद झालेत आतापर्यंत मैदानावर. जितेश, सुशांत, विकी, नितेश बाद झालेत. धनाजी खेळतोय 1 या धावसंख्येवर, रवी काडे खेळतोय 6 या धावसंख्येवर. आणि एकंदरीत धावसंख्या झालेली आहे ती 29 धावा, 4 गडी बाद कंबाळपाडा संघ. शक्ती पुढचा चेंडू घेऊन या वेळेला महेंद्र सिंग धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट ऑन साईडला खेळत असताना जे सुटला होता मात्र लगेच गॅदर करतायत त्या ठिकाणी. तेजस ठाकूर आपली चूक लगेच दुरुस्त करत असताना चेंडू आता तो निसटत होता त्यांच्या आणि जेल त्या ठिकाणी टिपतायत. अजून एक गडी या ठिकाणी बाद होतो. एखादा गोलंदाज जेव्हा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतो आणि 3 गडी बाद करतो तर नंतर येणाऱ्या गोलंदाजाला तेवढाच विश्वास प्राप्त होतो आणि तेवढाच एक त्याच्या पुढे एक आनंद असतो आणि तो आनंद असतो आणि तो आनंद या ठिकाणी कृतीमध्ये आणत असताना आपण बघतोय. शक्ती भाग पडला फलंदाजाला. अजून एक फलंदाज निम्मा संघ कंबाळपाडा संघाचा परतलाय. धावसंख्या 29 आणि मैदानावर उतरतायत आता नगरसेवक साई शेलार. 2018-19च्या सीझनच्या माध्यमातून एक मॅन ऑफ द सिरीज साई शेलारच्या नावावर आहे. आडीवेळी ते हे मालिका वीरचं पारितोषिक त्यांनी जिंकलं होतं. जबाबदारी असेल क्रुशियल कंडिशनमध्ये ते नेहमी उतरतात. यावेळेला सुद्धा क्रुशियल कंडिशनमध्ये आलेत. शक्ती पुन्हा एकदा यावेळेला ऑफ साईडला खेळलेत. ज्या पद्धतीने आले होते मला वाटतं ऑन साईडला खेळतात का शेवटच्या षडी चेंडूला प्लेस केलं ऑफ साईडला लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी महेश पाडलेच्या मार्फत कव्हर करेपर्यंत 2 धावा पूर्ण केलेत आणि आता धावसंख्या पुढे सरकते मैदानावर ती 31 या धावसंख्या. 31 फॉर द लॉस ऑफ 5. कंबाळपाडा तिसरं षटक मार्ग असताना शक्तीच्या रूपाने शक्ती मानपाडाईंकडून शॉर्ट ऑफ लेंथ होता, जास्त वरती आला. फलंदाजाला वाटलं की चेंडू बरोबर त्याच्या बॅटच्या रेषेत आला की चेंडूला तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फेकू शकेल, मात्र तसं झालं नाही. धनाजी एक त्याच्या बॅटमधून ऑलरेडी 1 षटक षटक पूर्ण होत आहेत. 3 षटक पूर्ण झाले. 3 षटक धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ते 31 रूपानी. धावांची गती 10.25 रूपानी. 5 गडी आतापर्यंत बाद झालेत. वळूया आपण प्रसादकडे. एक सूचना करत आहोत. आज या स्पर्धेमध्ये जे 48 ग्रामीण संघ खेळत आहेत आणि आज एकूण 12 संघांचा पूल आहे. प्रत्येक संघाला एकच विनंती आहे की आपल्या अगोदरच्या सामन्याची 3 षटकं झाल्यानंतर आपण ताबडतोब आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे आणि आपल्या सर्व खेळाडूंची लिस्ट आम्हाला अपडेट करायची आहे. त्यामुळे विनंती करतो. आता मात्र मी आजदे संघाचे संघनायक आणि कोळेगाव संघाचे संघनायक आपण कॅप्टन पूर्वी आणि 3 षटकानंतर ड्रिंकसाठी गाडी आतमध्ये येते पंचांसाठी खेळाडूंसाठी. तर 3 षटकं पूर्ण झाले. सामन्याकडे वळूया मैदानाकडे. धावसंख्या झाली 31 गडी बाद झालेत 5. कंबाळपाडाचे आतापर्यंत गोलंदाज वापरले रीती 1 षटक टाकले 91 16 धावा 1 गडी बाद. शनिदास 1 षटक टाकले 6 धावा 3 गडी बाद आणि त्याच्यानंतर शक्ती यांनी 1 षटक टाकले आणि धावा दिले 9 आणि 1 गडी बाद. फलंदाजच्या माध्यमातून बोलायचं झालं तर धनाजी मैदानावर खेळतोय. आपण बघतोय अतिशय चांगली बॅटिंग आतापर्यंत केली. साथ देत आहेत आता ते साई शेलार येणार आणि साई शेलारवर लक्ष असेल कारण इज अ की मॅन. जसं आपण युवराज सिंग स्टँड बघतोय तसंच त्याच कॅलिबरचे ते खेळाडू आहेत. क्रुशियल कंडिशनमध्ये येणं, आक्रमण करणं शेवटच्या टप्प्यामध्ये मधल्या फळीमध्ये आणि आक्रमण करत असताना एक चांगली सरासरी कंबाळपाडा संघाला मिळवून देणं ही ओळख आहे साई शिवाजी शेलार यांची.
ओ इनसाइड एज होता, मात्र चेंडू यष्टीच्या वरून जात असताना लेग स्लिप कडे त्या ठिकाणी फार वेगाने गॅदर केलं होतं, थ्रो केलं होतं. बॅकअप करायला आता फिल्डर येत आहेत तेजस ठाकूर. आणि त्याच दरम्यान या संधीचा लाभ घेत असताना चांगला रनिंग बिडितो घेत साई थोडे उंच खेळाडू आहेत, फार वेगाने ते धावतात. आणि 3 धावा त्या ठिकाणी धनाजी आणि साई या ठिकाणी पूर्ण करत असताना दोन्ही शेलार. आणि या 3 धाबांमुळे साईच्या खात्यात या 3 धावा जात आहेत, स्वतःचं खातं उघडलं जातं आणि धावसंख्येला साई शेलार पुढे नेत आहेत 34 या धावसंख्येवर. त्यांची ओळखच तशी आहे, कमी चेंडू जास्त धावा, त्याच्यासाठीच ते नंबर आपण बघतो 7 वर येत आहेत. आतापर्यंत तुमच्या माहितीसाठी 5 चेंडू जितेश शेलार एकमेव फलंदाज असे होते जे डबल फिगरमध्ये बसले 14 वर. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर आपण विकी शेलारनी 3 धावा, त्याच्यानंतर 4 नितेशनी, आणि आता रवीनी 6 धावा केल्या. धनाजी खेळतोय मैदानावर 3 वर, साई खेळतोय 3 वर. सज्ज होते गोलंदाज शनिदास, ज्यांनी पहिल्या षटकात 6 धावा देत असताना 3 गडी बाद केले होते. पुढचा चेंडू यावेळेस चेंडू मिडल आणि लेग स्टंपवर पडल्यानंतर चेंडू टर्न होतोय, बघायचं आहे. आणि चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी चेंडू लेग स्लिपला फ्लाय होतोय. त्या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक आहेत, बॅकअप करायला ते कोणी नाही, गोलंदाज स्वतः कव्हर करतायत. आणि त्याच दरम्यान एक धाव पूर्ण केले ते धनाजी यांनी, आणि सिंगलनी धावसंख्या पुढे सरकते ती 35 या धावसंख्येवर. अवंतरचा इशारा पंच प्रफुल्ल पाटील यांच्या मार्फत. एक्स्ट्रास व्हेरी इम्पॉर्टंट रोल क्रिकेटमध्ये. एक्स्ट्रास जेव्हा जास्त धावा जातात तर ती चिंतेची बाब असते, आणि एखाद्या स्पर्धेचे कॅलिबर पॅरामीटर्स मापदंड त्या माध्यमातून मोजले जातात. नोज किती, वाईट्स किती, एक्स्ट्रास किती. बॅटन पॅटच्या मध्ये चेंडू आहेत, खोदून काढलाय चेंडू. चेंडू ऑन साईडला जातोय, स्क्वेअर विकेट. यष्टीरक्षकाला स्वतः जावं लागतंय, बॅलन्स जातोय त्यांचा, खाली कोसत आहेत कारण साई जास्त उंच खेळाडू आहेत. दबाव वाढवायचा प्रयत्न दुसऱ्या रनच्या माध्यमातून ते पूर्ण करतायत त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण करून. आणि या 2 धावांनी धावसंख्येला पुढे आकार देत आहेत 37 या धावसंख्येवर. प्रयत्न करतायत जास्तीत जास्त धावा कुठण्यासाठी. तर इतिहास बदलेल का? कारण क्रिकेट जेव्हा प्रमोट होतो, डेव्हलप होतो, इम्प्रूव्ह होतो, तेव्हा इतिहास बदलत असतो. आणि एक चांगली स्पर्धा तीच म्हणतात तेव्हा नवीन चॅम्पियन बघायला मिळतात. आणि हेच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकची ओळख आहे. नवीन चॅम्पियन नेहमी बघायला मिळतात. प्रगती, जिथे नवीन चॅम्पियन तिथे क्रिकेटची प्रगती असते. शनिदास चेंडू लॉफ्ट केलाय, याच फटक्यासाठी केव्हापासून वाट बघत होते, आणि या वेळेला मात्र चेंडू ऑफ स्टंप वर येतोय, फेकून दिलंय बाहेर. साई शेलार याच्यासाठीच ओळखले जातात. अत्यंत घातक या ठिकाणी षटकार समोर. आठवत असेल तुम्हाला चॅटफील्डला सुनील गावस्करनी ज्या पद्धतीने वर्ल्ड कप मध्ये मारलं होतं, त्याच पद्धतीने या ठिकाणी शेलार शनिदासला समोर बिरकत असताना षटकाराच्या माध्यमातून हा सन्मान या ठिकाणी दादांसाठी या पहिल्याच सामन्यामध्ये. आणि या षटकाराने धावसंख्या पुढे सरकते ते आपण बघतोय 43 या धावसंख्येवर. किती षटकार आले या सामन्यात? 2 ना 3 षटकार आलेत आतापर्यंत या सामन्यामध्ये. साईचं टायमिंग खूप सुरेख असतं. सामना 2 मिनिटं थांबवायचा आहे. महेश पाटील आणि प्रफुल्ल पाटील यांना सूचना आहे जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाई यांच्या मार्फत आयोजकांकडून. कॅप्टनचे बॉल्स वापरण्यात आलेले आहेत, आणि जी कॉईन आता थोड्यापूर्वी दादाने आपल्याला दाखवली, खूप सुंदर कॉईन बनवलेले आहे. वर्ष 18 काटाई गाव नेलेलं आहे. एका बाजूला जयदुर्गा माता क्रिकेट संघचं नाव आहे. नटराज स्टाईलमध्ये फलंदाज उभा आहे, पुल शॉट खेळत असताना स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक यांचंही चित्र आहे. चांदीचं कॉईन आहे, ज्याच्या मार्फत प्रत्येक सामन्याचं टॉस होईल, आणि जो संघनायक जिंकेल त्याला ते चांदीचं कॉईन सुपूर्द करण्यात येईल. चांगली संकल्पना, एक नवीन संकल्पना. अजून एक नवीन संकल्पना यावर्षी काय वापरली? जयदुर्गा माता क्रिकेट संघाने स्टँड वाढवलेत, 13 स्टँड केलेत. डाव्या बाजूला आमच्या विराट कोहली स्टँड, अजित वाडेकर स्टँड, अजिंक्य रहाणे लोकल बॉय, विनोद कांबळी स्टँड, युवराज सिंग स्टँड, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते पद्मश्री रमाकांत आचरेकर सर स्टँड, दिलीप वेंगसरकर स्टँड, अजय जडेजा स्टँड, रोहित शर्मा स्टँड, सचिन भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड, महेंद्र सिंग धोनी स्टँड, अजित आगर, हे 13 स्टँडच्या माध्यमातून प्रेक्षकांची गर्दी सातत्याने वाढेल. आमचा कॉमेंट्री बॉक्स जो तुम्ही आता बघताय स्क्रीनवर, तो
तर ऑक्सिलियन हॉस्पिटल यांच्याकडून अतिशय चांगली संकल्पना या ठिकाणी त्यांनी आणलेली आहे. मला ऑक्सिलियन हॉस्पिटलचे रिप्रेझेंटेटिव्ह मला सांगतायत की सर स्टेडियममध्ये जे काही प्रेक्षक आहेत जे या ठिकाणी झेल पकडतील आणि त्यांच्यासाठी ऑक्सिलियन हॉस्पिटलकडून एक अत्यंत चांगली योजना आहे. 0 बिलिंग कन्सेप्ट योजना आहे आणि याच्यासाठी तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. या योजनासाठी तुम्ही सहभाग घेऊ शकता. मात्र त्याच्यासाठी तुम्हाला जेल घ्यावं लागेल स्टेडियममध्ये आणि जर जेल घेतलं तर तुमचं नाव नोंदवण्यात येईल आणि 0 बिलिंग कन्सेप्टसाठी ऑक्सिलियन हॉस्पिटलचे द्वार तुमच्यासाठी उघडले जातील. याची खात्री करण्यासाठी आजार आणि मृत्यूचं कारण पैशाचा अभय होऊ नये म्हणून अतिशय चांगले योजना त्यांनी आखलेली आहे. त्याची माहिती थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला देऊ. चेंडूची लाईन यावेळेला शनिदास असे चेंडू कसं काय टाकू शकतात. जो गोलंदाज अत्यंत फॉर्ममध्ये 18-19च्या सीझनमध्ये महेश पाटीलने मला सांगितलं त्याप्रमाणे आणि त्याच्या हातातून दिशाहीन असा चेंडू पडत असताना दिशेवर नियंत्रण नव्हतं. ज्या शनिदासने पहिल्या स्पेलमध्ये तब्बल 3 विकेट्स काढले, 6 धावा देत असताना त्या शनिदासचं दिशेवर नियंत्रण राहत नव्हते. चेंडू बॅटर पॅचमध्ये खोदून काढलाय. मिस स्टाईलमध्ये चेंडू ऑन साईडला पाठवत आहेत. ऑर्थोडॉक्स लॉंगरला चालले साई शिलार दुसऱ्या धावांसाठी त्यांना विश्वास आहे ते पोहोचू शकतील. खरं थ्रो वरतून येतोय आणि 2 धावा या ठिकाणी पडवतं. कारण साईचं एक सिंपल स्ट्रॅटेजी आहे, प्रेशर ऑन द फील्ड आणि प्रेशर तुम्ही जेव्हा वाढवता सेकंड रनसाठी तर न कळत क्षेत्ररक्षकाकडून डिले होऊ शकतो किंवा मिसफील्ड सुद्धा होऊ शकतो. ड्रोन कॅमेरा प्रत्येक क्षण टिपत असताना डेन NBC दिलीप भगत चंदन भगत अप्रतिम थेट प्रक्षेपण असतं त्यांचं इंटरनॅशनल लेवल. चेंडू यावेळेला लॉफ्ट केला ऑन साईडला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड पडत असताना अजून एक षटकार साई शिलारच्या माध्यमातून येत असताना आणि या षटकाराने धावसंख्या फुलते आणि धावसंख्या पुढे सरकते 50च्या पलीकडे 52 वर. आणि मला असं वाटलं की नवीन इतिहास होतोय का, तर 2017ला 64 धावा पहिल्या सामन्यात, 2018ला 60 धावा काशीनाथजी आणि या सामन्यात आता आपण बघतोय मैदानावर षटकं पूर्ण झालेत. मैदानावर एकंदरीत 4 आणि या 4 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 52. अजूनही एक षटक 6 चेंडूंचा बाकी आहे आणि त्यामुळे ही धावसंख्या पोहोचू शकते 60 पर्यंत, या बाबतीत शंका नाही. आणि सरासरी आता जर चेक केली तर ही सरासरी मैदानावर आपण बघतोय खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ठेवलेली आहे. उत्तरार्थ बघायचं आहे की सरासरी कुठल्या पद्धतीने ठेवतायत. 13 धावा रन रेट. धन्यवाद राहुल, धन्यवाद राजदीप. 13 धावा प्रति षटकाच्या मागे ही सरासरी या ठिकाणी ठेवत असताना कंबाळपाडा. तर हीच तर ओळख आहे साई शिवाजी शेलार यांची. इज अ की मॅन, मॅच विनर आहेत, त्यांना परिस्थिती माहिती आहे आणि ज्यावेळेला परिस्थिती गंभीर होतो असं म्हणतात तुमचा जो मेन प्लेअर आहे, उपमेकाचा जो प्लेअर आहे त्याला मिडल ऑर्डरमध्ये ज्याला पाठवायची जी पद्धत असते ते साई शेलार इथे येऊन किती चेंडू घेतलेत बघूया. मला राहुल सांगतात एकंदरीत मैदानावर 5 चेंडू घेतलेत आणि या 5 चेंडूमध्ये एकंदरीत त्यांनी दावा केलेत 19 धावा तब्बल कुठलेले आहेत तुम्ही बघू शकता. 300च्या पलीकडे त्यांचं बॅटिंग ॲव्हरेज या ठिकाणी आणि क्लासिक बॅटिंग. अशाच पद्धतीने बॅटिंग करावं लागतं जेव्हा धावा येत नाहीत. कारण आपल्याला विसरता कामा नये, कारण शनिदासने 6 धावा देत असताना 3 गडी बाद केले होते आणि त्या ठिकाणी धावांची सरासरी थोडीशी खाली आली होती आणि ती कुठलं ओव्हर होतं, दुसरं षटक होतं जेव्हा सरासरी 15वरून 16वरून 11वर आली होती. नंतर ही सरासरी पण 15.25 पाहिली. आता ही सरासरी पुन्हा एकदा साई शिलारच्या बॅटिंगमुळे प्रति षटकाच्या मागे 13 झाली आहे. गोलंदाजीमध्ये बदल. गोलंदाज येतोय तेजस ठाकूर मानपाडा यांकडून. फुल टॉस आहे, लॉफ केला ऑन साईडला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक जज करतायत त्या ठिकाणी झेल असणार नाही, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मात्र या वेळेला मात्र फलंदाज आहेत ते धनाजी. साई शेलार अशा पद्धतीने बॅटिंग करत असताना ते तरी कशाला शांत राहतील, प्रेरणा घेत होते, प्रोत्साहन घेत होते नॉन स्ट्राईक म्हणून. मात्र यावेळेला तो आनंद लुटत असताना स्वतः परफॉर्मन्स देत असताना षटकार, कारण शेवटचा षटक आहे आणि या शेवटच्या षटकात कंबाळपाडा या ठिकाणी मॅक्झिमम प्रयत्न करेल या ठिकाणी स्लॉग ओव्हर्समध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी आणि या पहिला चेंडू षटकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 58 वर. तर नवीन विक्रम बघायला मिळणार या ठिकाणी. जुने सगळे विक्रम पहिल्या सामन्यातले ब्रेक होणार असं चित्र दिसतंय. दादा तुम्ही बघू शकता स्क्रीनवर माझे आमदार श्री रमेशजी रतन पाटील, आमचे प्रेरणास्थान, आदरस्थान, श्रद्धास्थान आणि या स्पर्धेसाठी प्रचंड त्यांच्याकडूनच मार्गदर्शन मिळतं आणि 18 वर्ष आहे आणि त्याच्याबरोबर शरद गंभीरराव तात्या आणि तसंच त्यांच्याबरोबर आहेत गोपीनाथ करबे साहेब, हे सुद्धा आसनस्थ आहेत सामनाचा आनंद घेत असताना. गोलंदाज पुन्हा एकदा ठाकूर. ओ चेंडू खाली राहतोय, सबमरीन डिलिव्हरी. तेजस ठाकूर. काही हे स्पॉट असतात. अर्जुन पाडल स्क्रीनवर. 40+ अत्यंत सुंदर संघटना क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी उभारली आहे.
आगरी कोळी क्रिकेट संघटना स्वतंत्र सुद्धा अशी आहे एक संघटना, ठाणे आणि मुंबईमध्ये सातत्याने काम करते. आगरी कोळी फार मोठा समाज आहे, सगळं एकत्र आणण्याचा एक प्रयत्न 40+ माध्यमातून. फिटनेस राहावा, आनंद मिळावा. ओ लॉफ केला, ऑन साईडला थांबून आला होता चेंडू, जेल असणार नाही असं चित्र दिसतंय. चेंडू विनोद कांबळी स्टँडला. अजून एक षटकार, घातक आणि विस्फोटक फलंदाजी मिडल ऑर्डरमध्ये नंबर 5 आणि नंबर 7 मारतात. धनाजी शेलार यावेळेला अत्यंत घातक मोडमध्ये. एकंदरीत धावा बघूया किती केलेत त्यांनी. धावा केलेत 15, चेंडू घेतलेत एकंदरीत 7. 225 त्यांचा बॅटिंग ॲव्हरेज. एका बाजूला 325 ॲव्हरेज साई शेलार यांचं आणि दुसऱ्या बाजूला 225 ॲव्हरेज धनाजी शेलार यांचं. घातक फलंदाजी. धावसंख्या फुलले, धावसंख्या पोहोचली 64वर. तर अजून जर धावा झाल्या तर विक्रम मोडेल 2017चं. पहिल्या सामन्यात 64 धावा 2017ला, मागच्या वर्षी 60 आणि या वर्षी पहिल्या सामन्यात एक नवीन विक्रम स्थापित होणार. ओ चेंडू गुड लेंथवरून येतोय, मात्र स्ट्राईक घ्यायचा होता म्हणून साई तिथून निघाले फार वेगाने. उशिरा लक्षात आलं कारण चेंडूला बघत होते फलंदाज, लक्ष नव्हतं. साईने जो कॉल दिला होता आणि त्यामुळे फलंदाज मैदानावर या ठिकाणी धावबाच्या रूपाने बाद होत आहेत. धनाजी 6वा गडी बाद होते. मात्र दोघांमध्ये खूप चांगली पार्टनरशिप मैदानावर. 5 धक्के सुरुवातीला ऋतिक शनिदास शक्तीने दिल्यानंतर संघाला सावरण्याचं काम या 2 फलंदाजांनी केलं. खूप चांगली बॅटिंग मैदानावर. धनाजी शेलार बाद होत आहेत. चांगली बॅटिंग, 2 षटकार, उत्तुंग षटकार त्यांच्या बॅटमधून बघायला मिळालं आणि ते परत आहेत मैदानावर 15 धावा करून. एका बाजूला साई शिवाजी शेलार मैदानावर आहेत, किल्ला लढवत आहेत. नवीन फलंदाज या ठिकाणी उतरतोय तो आता हरीश तरे. ड्रोन कॅमेरा डॅन NBCचा प्रत्येक क्षण क्लोजली त्या ठिकाणी टिपत असताना मागे मी जेव्हा वळून बघतो 9 वर्ष किती सुंदर क्षण डॅन NBCच्या माध्यमातून आम्हाला दाखवण्यात आलेत. कधी कधी हा ड्रोन कॅमेरा अगदी आकाशाकडे जातो. आमचं मैदानात सुंदर मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचं या पद्धतीने ते दाखवत आहेत. वरती गेल्यानंतर तो कॅमेराच्या माध्यमातून. फुल टॉस आहे, ऑन साईडला लॉफ केलंय मिड विकेटला. तेजस पाटील आहेत फिल्डर त्या ठिकाणी. कव्हर करेपर्यंत इझिली साई शिवाजी शेलार 2 धावा पूर्ण करत असताना. गुड क्रिकेटर, लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत, नगरसेवक सुद्धा आहेत. ते एन्जॉईंग द क्रिकेट. वारसा शेलार कुटुंबाचं. शिवाजी शेलार यांनी सुद्धा अतिशय चांगले क्रिकेटर, भरपूर वर्ष अप्रतिम कामगिरी त्यांनी केली आणि त्यांच्याच नावाने मागच्या काही वर्ष साई शेलार स्वतः स्पर्धा सुद्धा आयोजित करतात. तेजस. ओ चेंडू खाली राहतोय, एक स्पॉट असा आहे तिथे चेंडू खाली राहतोय. चेंडू ऑन साईडला अफाम फुल केलंय, मिड विकेटला जातोय. तेजस पाडल. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. हरीश तरे याच्या मार्फत चांगले ऍथलीट होणं आवश्यक आहे. तुम्ही जर चांगले ऍथलीट असाल तर तुम्ही चांगले फलंदाज आणि चांगले धावणारे सुद्धा असू शकता. तर एकंदरीत 5 षटकांचा काही पूर्ण होतोय. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द साई शेलार. अतिशय चांगली पहिले सुरुवातीला काही धक्के लागल्यानंतर त्या संघाला तारणं अत्यंत आवश्यक होतं आणि तेच केलं साई शेलार आणि धनाजी शेलार या दोघांनी. साई शेलार अत्यंत घातक आणि विस्फोटक फलंदाजी करत असताना 2 षटकार त्यांच्या बॅटमधून बघायला मिळाले. शेवटच्या टप्प्यात सुद्धा ते प्रयत्नशील होते, मात्र जागा दिली नाही तेजस ठाकूर यांनी. तर एकंदरीत षटकं पूर्ण होत आहेत मैदानावर. 5 धावसंख्या झाली 68. एक नवीन विक्रम पहिल्या सामन्यातील बघायला मिळते. 17ला 64 धावा पहिल्या सामन्यात, 18ला 60 धावा, 19ला 2019ला तब्बल 68 धावा कुठल्या गेल्या. एक वेळ असा होता तेव्हा मला असं वाटलं की नवीन इतिहास बघायला मिळतो का गोलंदाजीच्या माध्यमातून. मात्र ते सगळे जी शक्यता आहे ते फेटाळून लावले 2 बॅट्समॅननी, धनाजी आणि साईने. बघूया या आपण बॉलिंग अनालिसिस. ऋतिकने 1 षटक टाकलं, 1 निर्धानी 16 धावा 1 गडी बाद. शनिदास 2 षटकं टाकली, 1 निर्धानी पहिल्या षटकात 6 धावा 3 गडी बाद. दुसऱ्या षटकात तब्बल 21 धावा दिलेत आणि त्यामुळे 2 षटकं 1 निर्धानी 27 धावा 3 गडी बाद. दुसरं षटक अटॅकिंग क्रिकेट खेळले ते दोन्ही धनाजी आणि साई यांनी आणि त्यामुळे शनिदासचं अनालिसिस बिघडलं. आणि त्याच्यानंतर तेजस ठाकूर शेवटी आपण बघतो 1 षटक टाकले, 16 धावा 1 गडी बाद. आणि शक्ती 1 षटक 1 निर्धाने 9 धावा 1 गडी बाद. तर पहिला गडी बाद झाला 1 वर, दुसरा 17 वर, तिसरा 22 वर, चौथा 22 वर, 5वा 29 वर आणि 6वा 64 वर. वळूया प्रसादकडे. तर यावर्षी तुम्हाला पाहायला मिळते एक नवीन संकल्पना रुजू केली आहे. चांदीचा एक कॉईन तुम्ही पाहू शकता, ज्याच्यामध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मात्र वापरला जातोय. नाणेफेक केली जाईल. विनंती करतो मी दोन्ही संघाच्या संघनायकांना की आजदे संघाचे संघनायक आणि कोळेगाव संघाचे संघनायक आपण यायचं व्यासपीठावर.
सन्मान्य गोपीनाथजी खरबे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करावा. विनिंग टीमला मात्र हा कॉइन दिला जाईल. खिडकाळीचा कॅप्टन महेशला विनंती करतो आपण जरा यायचं व्यासपीठावर या, कारण हा कॉइन मात्र यावर्षीचं नवीन इम्प्लिमेंटेशन आहे. जेव्हा जेव्हा नाणेफेकीचा कौल होईल मात्र एक स्पेशल गिफ्ट असेल. जो मात्र संगणक हा नाणेफेकीचा कौल जिंकेल हा कॉइन त्याला मी गिफ्ट करत आहोत. मी दादांना विनंती करतो, या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आपण आपल्या शुभ हस्ते हा कॉइन आपल्याला पहिल्या कॅप्टनला आपण सुपूर्द करायचा आहे. दादांच्या शुभ हस्ते आम्ही हा कॉइन डिस्ट्रीब्यूट करत आहोत, कारण पहिल्याच सामन्याचा नाणेफेकीचा कौल महेशने जिंकला, जे संगनायक आहेत, आणि दादांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करत आहोत या कॅप्टनचा. दोन्ही संघ सज्ज आहेत पुढच्या सामन्यासाठी. दादांच्या शुभ हस्ते आम्ही हा देत आहोत हा कॉइन, ब्युटिफुल सिल्वर कॉइन. आणि गोपीनाथजी खरबे साहेबांना विनंती करेन आपण पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. दोन संघ एकमेकांसमोर सज्ज आहेत. आजदे आणि त्याच्यासमोर असेल तो कोळेगाव. एका बाजूने तुम्ही पाहतात संघ एक सज्ज आहे तो कोळेगाव संघाचा रवींद्र संते. दिस इज द प्रेस्टिज ऑफ डोंबिवली. आणि त्यानंतर तुम्ही आता संघ एका बाजूने सज्ज आहे तो दर्शन काळन, भारतीय संघाला रिप्रेझेंट करतायत. प्राऊड मोमेंट फ्रॉम एव्हरी डोंबिवलीकर. जेव्हा त्याच्या खांद्यावर आपण ब्ल्यू कलरची जर्सी पाहतो इंडियाची, तो संघ एका बाजूने सज्ज आहे तो कोळेगाव संघासाठी. आणि गोपीनाथजी खरबे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. टॉस स्पिन केला जाईल. इट इज अ सिल्वर कॉइन. आणि जो कोणी संघनायक हात मात्र हा नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने करेल, नाणेफेक जिंकेल, त्याला मात्र हा कॉइन आम्ही गिफ्ट करणार आहोत. विनोद दादा सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा या. तुतारी वादक गुरव बंधू प्रवासाची परंपरा जपत असताना आणि नाणेफेकीचा कौल झालाय. कोळेगाव संघाचे संघनायक रवींद्र संदेने नाणेफेकीचा कौल तर जिंकला आणि निश्चित दादांच्या शुभ हस्ते हा कॉइन सुद्धा मात्र स्वीकारत असताना अभिनंदन संघनायकाचं. आणि बघूया त्यांचा निर्णय काय असेल. निर्णय आमच्यापर्यंत येईल तोपर्यंत आपण पुन्हा एकदा वळूया या स्पर्धेचा पहिल्या दिवसातला पहिला उद्घाटनी सामना आणि दुसरं सत्र पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये बालसुब्रमण्यम अय्यर यांच्याकडे. धन्यवाद. यस प्रसाद, रवींद्र संते यांचा उल्लेख झाला. इज अ इंडियन क्रिकेटर, इंडियाला रिप्रेझेंट करणारे खेळाडू आहेत. इंडियन हँडीकॅप टीम मधून ते खेळतात. रवी पाटील आमच्या पालघर जिल्ह्याचे जे कॅप्टन आहेत, त्या संघाचे खूप चांगला परफॉर्मन्स मागच्या काही वर्षांमध्ये इंडियन हँडीकॅप टीमने दाखवलेत. भरपूर दौरा असतो त्यांचा. आणि जे नाव तुम्ही बघताय अजित वाडेकर, या व्यक्तिमत्वाचं या संघासाठी फार फार मोठं योगदान आहे इंडियन हँडीकॅप टीमच्या माध्यमातून. इंडियन हँडीकॅपचे वर्ल्ड कप सुद्धा होते. यावर्षी 2 वर्ल्ड कप आहे, विसरू नका. एक विश्वकप आमच्या इंडियन हँडीकॅप टीमची सुद्धा आहे. दुसऱ्या बाजूला वर्ल्ड कप आहे, तो ओपनच्या माध्यमातून जो तुम्ही एन्जॉय करू शकाल. बघायचंय विराट आणि त्यांचे सहकारी काय परफॉर्मन्स दाखवतात. आता ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय सामना चालू आहे. त्याच्यानंतर न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाऊ. तिथे आपले काही एकदिवसीय आणि T20चे मॅचेस आहेत. बोलूया सामनाकडे. 69 टू विन, आस्किंग रन रेट 13.8. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ पडल्यानंतर चेंडू जास्त उसळतोय आणि इशारा येतोय पंच महेश पाटील यांचा वाईट म्हणून. अमंतर धावाने सुरुवात. आगळे ललित शनिदास पाटील आणि योगेश पवार. स्ट्राईकला शनिदास पाटील आहेत. प्रति षटकाच्या मागे 13 किंवा 14 धावा या ठिकाणी करावा लागेल, कारण साई आणि धनाजी या 2 शेलार प्रतिनिधींच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग मिडल ऑर्डरला झाली आणि त्यामुळे धावसंख्या फुलली गेली आणि नवीन विक्रम झाला. 69चं टार्गेट दिलंय कंबाळपाडा आणि केडकाळी या संघाला. केडकाळी संघाचा ओव्हरऑल परफॉर्मन्स जर पाहिला तर ते 100 धावा सुद्धा चेज करू शकतात, हे त्यांनी इतिहासामध्ये नोंद केली आहे. 80 असेल, 90 असेल, 87 असेल, 100 असेल. मात्र इथे काय करतात याच्यावर लक्ष असेल सगळ्या श्रोत्यांचं आणि प्रेक्षकांचं. बॅटन पॅचच्या मध्ये चेंडू ऑन साईडला लॉफ केलंय. क्षेत्ररक्षक थोडेसे मागे, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपण बघतोय विनोदजी रतन पाटील यांचा कटआउट त्या ठिकाणी. अतिशय सुंदर कटआउट आहे. ज्येष्ठ दिवंगत कामगार नेते रतनभाऊ पाटील यांचं त्या ठिकाणी सुंदर कटआउट आहे. त्याला पारितोषिक आहे. आणि एका बाजूला विजय रतन पाटील त्यांचंही कटआउट आहे. या बाजूला आपण बघतोय दादांचा कटआउट आहे. माजी आमदार माजी रमजी रतन पाटील मध्ये
आपण बघतोय रतन भवांचा गटावडा आहे. या बाजूला आपण प्रमोजी रतन पाटील, राजेश शेठ यांचंही चित्र आपल्याला बघायला मिळतंय त्या ठिकाणी. ऑक्सिलियन हॉस्पिटल यांनी भरपूर पारितोषिके ठेवलेत. या ठिकाणी झिरो बिलिंग कन्सेप्ट ठेवले. प्रेक्षकांनी जर जेल घेतलं तर पलीकडे. ओ पुन्हा एकदा चेंडूवर नियंत्रण नाही आहे. बॉम्बसर टाकायचा त्याचा प्रयत्न दिसतोय सातत्याने रवी काळे यांचा. मात्र बॉम्बसर टाकण्याची कला असते आणि ती बॉम्बसर टाकल्यानंतर चेंडू यष्टीवर येणं आवश्यक आहे. एक कोळी गावातील आमचे प्रेक्षक तिरंगा घेऊन त्या ठिकाणी सन्मान देत असताना या ठिकाणी स्वर्गीय रतनबुवा पाटील 2019 या स्पर्धेला अशी वेगवेगळी संकल्पना सातत्याने प्रत्येक दिवशी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. म्हणूनच तर ही देशातली दर्जेदार ज्येष्ठ टेनिस विश्वातील स्पर्धा म्हणून ओळखली जाते. सगळे लोक डोळे लावून बसले असतात. रतनबुवा स्पर्धा कधी सुरू होते जेणेकरून जे टॅलेंट आहे, गुणवत्ता आहे ग्रामीणमधली ती बघायला मिळेल. कारण नवीन भारतीय खेळाडू ग्रामीणमधूनच येणार. पॅटर्न पॅचच्या मध्ये चेंडूला ऑफ साईडला ड्राईव्ह केला. एकाच सेक्शनमध्ये चांगल्या पद्धतीने फिल्डिंग करत असताना स्वतः साई शिलार इन ॲक्शन. एकाच सेक्शनमध्ये किती फिल्डर फील्ड करतात अशी पद्धत आहे. ही सुरुवात भारताच्या माध्यमातून बोलायचं झालं तर मोहम्मद अझरुद्दीनने केली. त्याच्या अगोदर बोलायचं झालं तर एकनाथ सोलकर, ग्रेट फिल्डर ऑफ इंडिया. त्याच्यानंतर मोहम्मद कैफ, सुरेश रैना, युवराज सिंग, रोहित शर्मा, सम ऑफ द ग्रेट फिल्डर्स. एका नेक्स्ट अजय जडेजा समोर स्टँड बघतोय. इज अ ब्युटिफुल फिल्डर ऑफ इंडिया. धावसंख्या झाली आहे ती 7. एकच चौकार आतापर्यंत बघायला मिळाला. आस्किंग रन 13.8 आहे. गोलंदाज आहेत रवी काळे. 2 बॉम्बसर टाकलेत आतापर्यंत. यावेळेला लाईनवर कंट्रोल नाहीये. चेंडू जास्त बाहेर जातोय. साई सज्ज आहेत. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. तिथून एकच स्टंप दिसते. बॅकअप होतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जायला असं दिसतंय. बॅकअप करायला फार वेगाने येत आहेत. हरीश तरे त्या ठिकाणी थांबवल्या पायाने. व्हेरी गुड फिल्डिंग. क्रिकेट असो या कॉल सेंटर, बॅकअप आवश्यक आहे. एका बाजूने थ्रो होत असताना दुसऱ्या बाजूने बॅकअप होणं आवश्यक आहे. प्रेक्षक टाळ्या बाजून या ठिकाणी अभिनंदन करत असताना त्या फिल्डरचं, कारण शेवटच्या क्षणी त्या चेंडूला थांबवलं त्याने त्या ठिकाणी. तर 4 धावून काढले त्या ठिकाणी शनिदास आणि योगेश यांनी. अजिंक्य राणे स्टँड मध्ये खेडकाळीचे तमाम प्रेक्षक बसलेले आहेत आणि कोळी गावातील आमचे मान्यवर तिरंगा घेऊन एक सन्मान देत असताना या स्पर्धेला मागचे 9 वर्ष आम्ही 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस याच मैदानावर साजरा करतो. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे 26 जानेवारी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं वेगळ्या पद्धतीने. सकाळी राष्ट्रगीत होईल, विसरू नका. पॅटर्न पॅचच्या मध्ये चेंडू लॉफ केले सबोर या ठिकाणी स्क्रीनच्या. आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत जितू शेलार. कव्हर करेपर्यंत एक सिंगल आणि सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. ती आता 12 आहे संख्या. 12 फॉर नो लॉस. शनिदास आणि योगेश दोघेही 5-5 या धावसंख्येवर खेळत आहेत. आणि 2 बॉम्बसर टाकल्यामुळे 2 अवंतर आपल्याला बघायला मिळाले. काढे मानपाड्यांकडून. यावेळेला मात्र खूप चांगला चेंडू मिडल स्टंपवर पडल्यानंतर स्विंग होत असताना, इन स्विंग होत असताना गुड लेंथ वरून तो येतो लेग स्टंपवर. पॅटर्न पॅचच्या मध्ये जागा मिळत नाही. त्याचं कारण फार वेगाने तो हात आला आणि त्यामुळे कन्वर्ट नाही करता आलं कष्टा चांगल्या स्ट्रोकमध्ये किंवा कनेक्ट नाही करता आलं फलंदाजाला. धावसंख्या 12 वर थांबली आहे. स्ट्राईकवर रवी काळे. पुढचा चेंडू थांबून येतोय चेंडू येतोय यावेळेला ऑफ आणि मिडल स्टंपवर. चेंडूला कट केलं ऑफ साईडला बॅकवर्ड, पण न कळत फलंदाज चेंडू पासून लांब गेले होते. त्यामुळे एका चांगल्या स्ट्रोकमध्ये कन्व्हर्शन ते करू शकले नाहीत आणि त्यामुळे एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. आणि या सिंगलने धावसंख्या बघतोय 13. आस्किंग रन 13.8 होतं. मैदानावर 13 धावा खेडकाळी संघ उभारत असताना एकही गडी त्यांनी गमावली नाही. ही त्यांची मजबूत बाजू आहे. आणि पहिल्या षटकात आपण बघतोय 13 धावा आल्यामुळे उत्तरार्थ आपल्याला, कारण धावसंख्या करायची त्यांना 69 मैदानावर आणि या 69 मधल्या 13 धावा आलेले आहेत. धावा अजूनही हवे 56 आणि या 56 धावा करायच्यात उरलेल्या 4 षटकामध्ये. आस्किंग रन रेट आता एक्झॅक्टली 14 प्रति षटकाच्या मागे झालेले आहे. तर एक पारितोषिक येत आहे खास करून खंबालपाडा संघासाठी. विकेट हॅट्रिक कुठलाही गोलंदाज जर संपादन करतोय या सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक साठी खास करून एक कॅश प्राइज आलेला आहे. आयोजकांकडून पारितोषिक तर आहेच या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक साठी, ते म्हणजेच 3000 रुपयाचं. आणि त्यामध्ये अजून एक पारितोषिक ऍड होते. खंबालपाडा गावचीच आहेत उमेश शिलार म्हणजेच बाळा शिलार यांच्या माध्यमातून रोख रुपये 5000चं कॅश प्राइज असेल या खंबालपाड्याच्या गोलंदाजांसाठी. धन्यवाद. तिरंगा
नॅशनल फ्लॅग इंडियन फ्लॅग PV सिंधूने फडकवला मागच्या महिन्यात बॅडमिंटनच्या माध्यमातून. एका बाजूला खेलो इंडिया पुण्यामध्ये चालू आहे. महाराष्ट्राने अप्रतिम पदक मिळवलेलं आहे पहिल्या क्रमांकावर. वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून या तिरंगाचा सन्मान वाढवण्याचं काम आमचे खेळाडू सातत्याने करत असतात. इनसाइड एज आत येणारा चेंडूला लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साइडला लॉंग ऑनच्या डोक्यावरून इनसाइड एजला लागणारा चेंडू लेग स्लिपच्या मागे शॉर्ट फाईन लेगमध्ये ट्रॅव्हल होत असताना त्या ठिकाणी सिंगल पूर्ण होते आणि या सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. ती आता 14 या धावसंख्या. आस्किंग रन रेट वाढलंय 13.8 वरून 14 पर ओव्हर झालंय. 14 धावा प्रति षटकाच्या मागे शनिदास आणि योगेश खेळकडी संघाला करावा लागेल. हा सामना जर जिंकायचा असेल 69चं टार्गेट या ठिकाणी कंबाळपाडाने दिले 5 षटकात. यावेळेला चेंडू पडल्यानंतर थोडं लवकर खेळत आहेत शनिदास. चेंडू ऑन साइडला लॉफ करायचा प्रयत्न स्वतःशी पुटपुटत असताना शनिदास कनेक्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. जसं मी उल्लेख केला टेनिस क्रिकेटमध्ये फुटवर्क अत्यंत महत्त्वाचं असतं. आई साईड अप्रतिम महत्त्वाचं असतं. बघून खेळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. ते बीट होत आहेत या ठिकाणी आणि विकी शेलार गोलंदाजी करत असताना त्यांना बीट करतायत. शेलार याचा पुढचा चेंडू यावेळेला यॉक करायचा प्रयत्न होता तर तो फुल टॉस गेलाय. चेंडू ऑन साइडला खेळत असताना चेंडू ट्रॅव्हल होते मिड ऑनच्या मागे लॉंग ऑनला आणि त्या ठिकाणी फिल्डर आपण बघतोय जितू शेलार कव्हर करेपर्यंत एक सिंगल कन्वर्ट होते आणि या सिंगलने धावसंख्या आता पुढे सरकते. ती आता 15 या धावसंख्येवर. जेव्हा कनेक्ट होत नाही तेव्हा असं म्हणतात संयम दाखवावा लागतो, टेम्परमेंट दाखवला जातो. विनोदजी रतन पाटील आमचे कल्याण डोंबिवली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून या सगळ्या परिसराचा क्रिकेट फार वेगाने पुढे सरकतोय. यावेळेला चेंडू ऑन साइडला उचललाय. चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. गॅपमध्ये फटका आहे. गॅपमध्ये खेळावा लागेल. जास्त धावा पाहिजे असेल तर तेच करतायत योगेश आणि त्यामुळे आज चौकार येतोय आणि आपण बघतोय हा तिसरा चौकार या इनिंगच्या माध्यमातून बोलायचं झालं तर आणि धावसंख्या पुढे सरकते ती 19 वर. तर शनिदास आणि योगेश चांगली पार्टनरशिप 19 रन्स पार्टनरशिप झाली आहे. एका चांगल्या संघासाठी एक चांगला पाया आवश्यक असतो आणि ते शनिदास आणि योगेश किडकाळी संघाला देताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. पुढचा चेंडू यावेळेला थांबून येतोय. लेग ब्रेक होता. ऑन साइडला लॉफ केला. जेसला जेल असणार कारण थांबून आला होता. लेग ब्रेक चेंडू अटॅक करायला गेले. थांबून खेळले फलंदाज मात्र हवेत जास्त उंच खेळले आणि त्यामुळे एलिव्हेशन बरोबर नसल्यामुळे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने हरीश तरे एक चांगलं जेल टिपतायत आणि पहिलाच धक्का जी पार्टनरशिप घातक होत चालली ती कंबळपाडा संघासाठी ती या ठिकाणी पहिलाच धक्का देत असताना आपण बघतोय गोलंदाज या ठिकाणी रवी शेलार. खेळपट्टीकडे मी खेळपट्टीचं जे वागणं आपण म्हणतो खेळपट्टीचं जे बिहेवियर आहे त्याच्याकडे बघतोय. ही खेळपट्टी गोलंदाजांना सुद्धा तेवढीच साथ देते. रवी काडे आणि विकी शेलार हे 2 गोलंदाज आतापर्यंत या ठिकाणी वापरण्यात आलेले कंबाळपाडा या संघामार्फत. विकी शेलार स्वतः कॅप्टन आहेत आणि दुसऱ्या बाजूला महेश पाटीलनं आघाडीला पाठवलं होतं. शनिदास आणि योगेशना दोन्ही पार्टनरशिप दिली दोघांनी ती 19 धावांची. आता नवीन फलंदाज तेजस पाटील मैदान होतो. ते फलंदाज बाद झाला मैदानावर. तो 9 मिनिटं राहिला. 7 चेंडूच्या सामोरे गेला शनिदास पाटील ज्याने 11 धावा केल्या. 11 धावांमध्ये 2 चौकार याने दाखवले आणि आता बघायचे तेजस आणि योगेश संघाला कुठपर्यंत घेऊन जात आहेत. सज्ज होते शेलार कॉमेंट्री बॉक्सिंगकडून. संघनायक स्वतः ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू इनसाइड एज खाली राहतोय. यष्टीरक्षकाकडे आला होता मात्र यष्टीरक्षक थोडे मागे त्यामुळे चेंडू लँड होते. पंच प्रफुल्ल पाटील सांगतायत की या ठिकाणी दुसरं षटक संपलं म्हणून. तर पहिला P1 मध्ये दावा आल्या होत्या मैदानावरती 13. दुसऱ्या आपण P2 मध्ये एकंदरीत दावा बघतोय ते 6. त्यांचं कंपॅरिझन जर केलं तर कंबाळपाड्याने P1 मध्ये दावा केले तर 16. दुसऱ्या P2 मध्ये 6 धावा. शनिदासने 3 गडी बाद केले होते मात्र 2 षटकानंतर धावसंख्या झाली 19. मागच्या षटकात आस्किंग रन रेट होतं 14. मैदानावर दावा केले जातात या ठिकाणी आपण बघतोय 9.5च्या रूपाने. अजूनही मैदानावर आपण बघतोय 69 दावा करायचे. त्याच्यात 19 धावा आलेले आहेत. अजूनही 50 धावांची गरज आहे आणि 3 षटकं बाकी आहेत. प्रसाद, ज्या दिवशी आम्ही या स्पर्धेचे ड्रॉ केले 5 जानेवारीला त्या दिवशी निश्चित आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख केला होता की 40+ सुद्धा सामने कव्हर केले जाणार त्या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्या सुद्धा दिवशी निश्चित आम्ही वचन दिलं होतं की स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मात्र तुम्हाला आम्ही अनाउन्समेंट करू की स्पर्धेचे 40-40+ सामन्यांचे स्पर्धेचे ड्रॉ कशा प्रकारे केले जाणार आहेत. तर हा सामना संपल्यानंतर मात्र या स्पर्धेचे ड्रॉ केले जातील याची नोंद घ्यायची आपण. तर बुधवारी संध्याकाळी म्हणजे 23 तारखेला 23 जानेवारीला 40+ सामने विद्युत प्रकाश झोतामध्ये कव्हर केले जातील. 6:30 वाजता पहिला सामना असेल आणि लक्षात घ्या जेव्हा ड्रॉ ओपन केला जाईल तो ड्रॉ अशा प्रकारे असेल. पहिला सामना ग्रामीणचा असेल निश्चितच 6:30 वाजता. 4 धावा आलेले आहेत. अजूनही मैदानावर पण बघतोय 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अजूनही 46 धावांची गरज आहे त्यांना सामना जिंकण्यासाठी.
ऑक्सलियम हॉस्पिटल यांच्या माध्यमातून झिरो बिलिंग कन्सेप्ट यूज करण्यात आलेले. प्रेक्षकांनी जर जेल बाउंड्रीच्या पलीकडे टिपलं तर ही योजना त्यांच्यासाठी राबवण्यात येईल. पॅटर्न पॅचच्या मध्ये खूप क्लासिक स्क्वायर ड्राईव्ह, काय टॅलेंट आहे ग्रामीणमध्ये. ब्युटिफुल शॉट, इंटरनॅशनल लेवलला बघायला मिळतं. तसं पाहिलं की त्यांनी फुल लेंथ आहे, थांबले, बागे आले, जागा बनवली. ब्युटिफुल ग्राउंड स्ट्रोक स्क्वायर ड्राईव्ह दाखवत असताना फार कमी दुर्मिळ असा फटका बघायला मिळतो. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर हे बघता येतो मी नाव, स्क्वायर ड्राईव्ह खेळतात. रोहित शर्मा स्क्वायर ड्राईव्ह खेळतात. फार कमी असे खेळाडू आहेत स्क्वायर ड्राईव्ह खेळतात. राहुल द्रविड हे नाव सन्मानाने घेतलं जातं स्क्वायर ड्राईव्हच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 24. याच्यानंतर सामने बघू शकाल कोळी आणि आजदे. टॉस झालेला आहे. त्याच्यानंतर उसरगर आणि गारिवडी, त्याच्यानंतर काटाई विरुद्ध मानपाडा आणि बाळ आणि भोपर असे सामने आहेत आज. ओ थांबून येतोय, गुड डिलिव्हरी. साई शेलार, मारिया शारापोवा लॉंग टेनिसमध्ये जेव्हा सर्व्हिस करते किंवा उत्तर देते प्रत्युत्तर, त्यावेळेला कसा एक आवाज येतो, त्या पद्धतीने साई शेलार चेंडू रिलीज करत असताना एक एनर्जी त्या ठिकाणी आपण बघतोय त्याच्या माध्यमातून. फास्ट इन स्विंग होता विथ बॉम्बचा, आपल्या हाईटचा, उंचीचा पूर्ण उपयोग करत असताना मानपाड्यांकडून शेलार. यावेळेला गुड लेंथ वरून जेल असू शकतो, मात्र टायमिंग सुरेख आहे. ब्युटिफुल शॉट गुड लेंथ वरून होता, मात्र शनिदास आपल्या पूर्ण ताकदीचा या ठिकाणी वापर करत असताना ऑन साईडला त्याने स्क्वेअर ऑफ द बाउंड्री पाठवलंय. त्यामुळे धावसंख्या फुलते आणि षटकार येतोय या इनिंग मधला आणि धावसंख्या फुलते आणि धावसंख्या 30 वर जाते. कारण 16.66 धावांची गती वाढली आहे आणि प्रति षटकाच्या मागे 17 धावा करत असताना तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळणं आवश्यक आहे आणि तेच या ठिकाणी करत असताना शनिदास पाटील आणि त्यांच्याबरोबर तेजस पाटील. वायपी लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा वायपी आहे, क्लासिक बॅट्समॅन. इनसाइड एज बोल्ड झालेत साई शेलार. ह्याच प्रयत्न होते केव्हापासून, कारण त्यांचं एक बॉडी लाईन टाकतात, चेंडू बॉम्बसर टाकतात, चेंडू वरती आणतात, गुडलिंग करून अटॅक ठेवायचा प्रयत्न करतात. अशा उंच वरती येणाऱ्या चेंडूला तुम्ही अटॅम्प्ट करत असताना भरपूर वेळा चुका होऊ शकतात. एक तर खेळायचं कुठे, वेगाने येतोय, वरती येतोय, असं कळत असताना इनसाइड येण्याची शक्यता असताना तेच झाले. मैदानात बाद झालेत, मैदानात फलंदाज क्लीन बोल्ड झालेत आणि त्यामुळे साई शेलार प्रयत्नात होते की या दोन वादळांना शांत ठेवणं आवश्यक आहे. त्याला अगोदरच घातक फलंदाजी झाली होती आणि त्यामुळे आत्ता बाद झालेत. आपण बघतोय शनिदास नंतर योगेश पवार आणि आता तेजस पाटील मैदानावर आहेत आणि तेजसची जागा घेण्यासाठी, तेजसची साथ देण्यासाठी हितेश पाटील मैदानावर उतरत आहेत. चांगली सुरुवात, 19 धावांची पार्टनरशिप, त्याच्यानंतर मात्र धक्के लागत आहेत. तर ऑक्सलियम हॉस्पिटल विनिंग टीमला सुद्धा एक योजना देणार आहेत, त्यांच्याच मार्फत फर्स्ट एड सुद्धा आहेत. ग्रामीणसाठी एक पारितोषिक, प्रेक्षक जे सीमारेषेच्या पलीकडे जे जेल घेतील त्यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक त्यांनी ठेवलेत झिरो बिलिंग कन्सेप्टच्या माध्यमातून. तर शनिदास बाद झालेत, वायपी बाद झालेत, तेजस पाटील खेळत आहेत 5 वर. नवीन फलंदाज झाले हितेश पाटील. धावसंख्या मैदानावर झाली आहे ती 30. गडी बाद झाले तर 2 षटक मार्गस्थ आहे. तिसरं अजूनही 39 धावांची गरज आहे, कारण 69 करायचे आहेत 5 षटकात. खेडकाळी या संघाला कंबाळपाडा समोर. टॉपेज लागतोय, मागे शॉर्ट टर्मेंटला फिल्डर आहेत, बॅकअप करत असताना व्हेरी गुड फिल्डिंग. कारण एक शॉर्ट टर्मेंटचा फिल्डरचं तेच काम असतं, यष्टीरक्षक जर चुकला तर त्याला बॅकअप करण्यासाठी फार वेगाने यायला पाहिजे, तेच त्या ठिकाणी येत आहेत. तर साई शेलारनी काही प्रमाणात चांगली गोलंदाजी केली असं म्हणायला हरकत नाहीये. कारण आपण बघूया पहिल्या षटकात 13 धावा केल्या, दुसऱ्या षटकात 6 धावा केल्या. विकीनी खूप चांगली गोलंदाजी केली, 6 धावा दिल्या. एकच गडी मैदानावर बाद झाला होता त्यांच्या माध्यमातून. मात्र साई शेलारनी मैदानावर पाहिलं 12 धावा दिलेत, 1 गडी बाद केल्यात. तर याच्यामध्ये चांगला गोलंदाज विकी शेलारला वरती ठेवीन त्यांच्या कॅप्टनला. तर रवी शेखकडे 1 षटक 1 निर्धाने 13 धावा 1 गडी बाद नाही. विकी शेलार 1 षटक 6 धावा 1 गडी बाद. साई शेलार 1 षटक 12 धावा 1 गडी बाद. फलंदाजीच्या माध्यमातून आतापर्यंत ज्यांनी फलंदाजीने बॅटिंग केली, वायपी बाद झाले 5 चेंडूत 12 धावा करून, शनिदास बाद झाले 7 चेंडूत 11 धावा करून, तेजस खेळतोय 5 वर, हितेश खेळतोय 1 वर आणि धावसंख्या आहे आपण बघतोय 3 षटकानंतर 31 धावा. गडी बाद झालेत मैदानावरती ते 2, अजूनही धावा हवेत 38 षटक बाकी आहेत. आपण बघतोय मैदानावरती जवळजवळ 2 षटकांचा खेळ बाकी. यस प्रसाद. 12 चेंडू आणि 38 धावा. सतीश धुळेची आठवण झाली लगेच मला, कारण धावा
शहरी संघाच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक 3 लाख टेलिव्हिजन सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे. बघा 3 अट्ट टाइम इव्हेंट आहे या स्पर्धेमध्ये, ज्याच्या माध्यमातून एक फार मोठं स्टेज 84 संघांसाठी. गोलंदाजीमध्ये बदल, विकी शेलार संघनायक त्यांचे कंबाळपाडीचे आणि पहिल्या स्पेलमध्ये 6 धावा देत असताना एक गडी बाद केलेले. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. 12 चेंडू बाकी आहेत आणि या 12 चेंडूत 38 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी खेडकाळी संघाला. पॅटर्न पॅचच्या मध्ये चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय. त्या ठिकाणी क्लीन बोल्ड होतोय, कारण शफल होत असताना नकळत चेंडूच्या रेषेपासून लांब निघाले, कारण पर्याय नाही आहे, कारण 12 चेंडू आहेत, 38 धावा आहेत, त्यामुळे धोका या ठिकाणी पत्करावा लागेल. ते धोका पत्करायला गेले आणि पहिल्याच चेंडूवर संघनायक स्वतः या ठिकाणी धक्का देत असताना त्रिफाशीत करतायत फलंदाजाला. संघनायक जेव्हा भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडतो, संघनायक जेव्हा परफॉर्म करतो, संघनायक जेव्हा शिस्तीने वागतो, संघनायक जेव्हा विकेट्स घेतो, नक्कीच तो उरलेल्या संघांसाठी एक प्रेरणादायक ठरतो आणि स्पिरिट जागृत होतं, सांघिक बळ जागृत होतं असं म्हणतात. विकी शेलार 1.1 षटकं टाकलेत, एकही निर्धाव नाही. 6 धावा देत असताना 2 गडी बाद केलेत. हे त्यांचे प्रत्युकरण आतापर्यंत. तर नवीन फलंदाज मैदानावर आलेत आता. जयेश बाद झाले ते हितेश. 11 चेंडू बाकी आहेत. 11 चेंडूमध्ये 38 धावांची गरज खेडकाळी या संघाला सामना जिंकण्यासाठी. कंबाळपाडा कॅप्टन विकी शेलार. कॉमेंट्री बॉक्सिंगकडून स्ट्राईकवर आहेत जयेश. वेगळा स्टान्स त्यांचा. ओ चेंडू मल्लिंगा स्टाईल टाकतात विकी शेलार. हाताच्या बाजून सोडत असताना चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला, गुडलिंग करून फ्लाय करत असताना. बघूया ऑफ साईडला फिल्डिंग कुठल्या पद्धतीने लावले या ठिकाणी विकी शेलारने. थर्डमॅन लाईक शॉर्ट, थर्डमॅन लाईक फिल्डर आहे, बॅकवर्ड पॉईंट लाईक फिल्डर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लाईक फिल्डर आहे, लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आहे. लेग स्लिप वरती आपण बघतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा आहे. ऑन साईडला खेळले, थांबून यावेळेला आत येणाऱ्या चेंडूला पाठवत आहेत ते लॉंग ऑनला. फिल्डर आहे जितू शेलार. गुड थ्रो. चेअरअप करत असताना टेनिस विश्वामध्ये ऑन द स्टंप थ्रो येणं, परफेक्टली थ्रो येणं, प्रेक्षक टाळ्या वाजवणार. हीच तर ओळख आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक या स्पर्धेची. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, टाळ्या येणारच, संघ कुठलाही असो. लॉफ केलंय, षटकार मिळेल या बाबतीत वाद नाही. अशा षटकारांची गरज आहे त्यांच्या संघाला आणि तेच या ठिकाणी अटॅक करतात. अगोदरच लक्षात आलं त्यांचा लेंथ कुठे आहे. बॅकअप खूप चांगल्या पद्धतीने बॅकलिप घेतलं त्या ठिकाणी बॅटचा आणि चेंडूला लॉफ करत असताना लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर षटकाराच्या रूपाने या ठिकाणी. आणि या षटकारामुळे आपण बघतोय तेजस सरकतोय मैदानावरती. 11 धावसंख्येवर आणि संघाच्या धावसंख्येला पुढे नेत आहेत 38 वर. एक पारितोषिक अनाऊन्स करत आहोत खास करून संदप संघासाठी. संदप संघ या स्पर्धेच्या आय थिंक 4थ्या दिवसामध्ये खेळणार आहे, पण एक पारितोषिक या संघासाठी खास करून आलाय. स्वर्गीय मानव पाटील हा मात्र त्यांचा अत्यंत लाडका प्रेक्षक होता. तो मात्र आज आपल्या सोबत नाहीये, या जगात नाहीये, पण त्याच्या स्मरणार्थ एक पारितोषिक आलंय. जर संदप संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होतोय तर स्वर्गीय मानव पाटील याच्या स्मरणार्थ आयोजकांकडनं चक्क 25,000चं कॅश प्राइज असेल ते संदप संघासाठी. थँक्यू. खूप चांगल्या पद्धतीने कट केलं वीरेंद्र सेवाग स्टाईल चेंडू डीप मध्ये जात असताना त्या ठिकाणी. तर अशा फटक्यांची गरज आहे, कारण ज्या वेळेला तुम्हाला दावा जास्त, कारण 2 षटकामध्ये तब्बल 38 दावा कुठल्या होत्या. या षटकात आतापर्यंत आपण बघतोय दावा आलेत एकंदरीत 11. संघाची धावसंख्या सरकते ती 42 वर. 69 टू विन. सत्तावीस धावांची गरज आहे. 7 चेंडू 27 धावा होऊ शकतात का टेनिस विश्वामध्ये झालेत. पॅटर्न पॅचच्या मध्ये चेंडू एक खोदून काढलाय, यॉक करायचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर आहेत सुशांत साळवी SS. तर धावसंख्या सरकते ती आता आपण बघतोय 43 वर. तर एकंदरीत षटक पूर्ण झालेत मैदानावर आपण बघतोय ते 4. धावसंख्या झाली 43. धावा हवेत मैदानावर अजूनही 26. चेंडू बाकी आहेत 6.
सतीश धुळेची थोड्या वेळापूर्वी आम्ही आठवण काढली होती, भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना सुद्धा. अजूनही मागे वळून बघितलं तर तो धक्कादायक क्षण मला आठवतोय. सुप्रीमो झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रत्नागिरीला कोकणात जात असताना त्यांच्या कुटुंबाचा अपघात आणि सतीश अचानक आपल्याला सोडून गेला. त्याच्या नावावर 38 धावांचा एक रेकॉर्ड आहे शेवटच्या षटकात कुठलेले टिळकनगर मैदानावर चेंबूर इथे. शहरी संघांना बघू शकाल 24 संघ येत आहेत यावर्षी सुद्धा खेळण्यासाठी. मात्र आमचं लक्ष असेल, बारीक लक्ष आमचं ग्रामीणवर असतं, कारण ग्रामीण संघ काय परफॉर्मन्स दाखवत आहेत यावेळेला. आतापर्यंत बघूया आपण. रवी काळे 1 षटक टाकले, 13 धावा एका गडीबादने. विकी शेलार यांचा कोटा संपतोय 2 षटकांचा. पहिल्या षटकात 6 धावा, दुसऱ्या षटकात 12 धावा, 2 षटकात 18 धावा देत असताना 2 गडी बाद केले. साई शेलार 1 षटक 17 धावा 1 गडी बाद आणि त्यांचा आता 5वा गोलंदाज तुम्हाला वापरणं बंधनकारक आहे नियमानुसार आणि त्यामुळे नवीन गोलंदाजाला आणावं लागतं. या ठिकाणी विकी शेलार यांना मिलिंद शेलार यांना आणतायत शेवटचं षटक टाकण्यासाठी. जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकताना 7 चेंडू 26 धावा करू शकेल का खडकाळी संघ? जो खडकाळी संघ 100 धावा चेस करतो, जो खडकाळी संघ 80-90 धावा चेस करतो, ज्यांचा आतापर्यंत एक क्रांती आहे, त्या पद्धतीने ते करू शकतील का मैदानावर याच्यावर लक्ष असेल श्रोत्यांचं, स्पेसिफिकली अजिंक्य राणे स्टँडचं, जिथून खिडकाळीचे प्रेक्षक सामना एन्जॉय करतायत. स्ट्राईकला तेजस पाटील. हो, लाईन या ठिकाणी बघावं लागेल. महेश पाटील बघतायत कंक्लूड कुठे होते, फिनिश कुठे होते चेंडू. एक चांगले पंच फिनिश झाल्यानंतर थांबून नंतर महेश स्वतः ते चांगले अष्टपैलू आहेत. वाईटचा इशारा, अँगल होतोय तो चेंडू जास्त बाहेर जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला. शेलार फुल टॉस आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फाईन लेगला. फुल टॉस जर द्याल तर अशीच शिक्षा मिळेल. दादांचं चित्र तुम्ही फ्रेमवर बघू शकता. दादांच्या शुभ असते थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी तुम्ही उद्घाटन पाहिलं 9:56 या ठिकाणी. आणि आज एकंदरीत तुम्ही 12 संघांना ग्रामीणच्या माध्यमातून बघू शकाल. इट इज अ 6 षटकार. धावसंख्या पोहोचलेली आता ती 50 वर. 19 धावा हवेत. 5 चेंडू 19 धावा होऊ शकतात का? षटकार आणि चौकार आले तर होऊ शकतात. आतापर्यंत जर पाहिलं तर किती तेजसच्या बॅटमधून षटकार आले, 2 षटकार आले, 2 चौकार आलेत. तेजस अतिशय चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय मैदानावर. त्याला साथ देतोय जयेश. तर त्याची जबाबदारी आहे ती तेजसच्या खांद्यावर असेल, कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 सिक्सेस आणि 2 बाउंड्रीज आलेले आहेत ऑलरेडी. 22 वर खेळतोय 6 चेंडूमध्ये. याच्यावरून लक्षात घेऊ शकता 350चा त्याचा बॅटिंग ॲव्हरेज आहे. हो, रिदम चुकल्यामुळे मिलिंद शेलार पुन्हा एकदा जाग्यावर जात असताना ग्रीप, रनवे, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, फॉलो थ्रू. प्रेशर असतो शेवटच्या षटकात टाकण्याचा एक, आणि त्यामुळे तो प्रेशर जाणवतोय आपण. पुन्हा एकदा जाग्यावर जात असताना शेलार. बॅट अँड पॅटच्या मध्ये MS स्टाईल खोदून काढला ऑन साईडला. चेंडू ट्रॅव्हल जातोय बॉटमॅनच्या माध्यमातून खेळलेत. मागे जातोय तो लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत, अपील होतोय. फलंदाज बाद. महेश पाटील यांचं बोट वरती जातंय. फिल्डर होते सुशांत साळवी. गुड थ्रो. 1च धाव मिळते. स्ट्राईक त्यांना स्वतःकडे ठेवायचा होता म्हणून स्ट्राईक कडे धावत येत होते. आणि त्याच वेळेला जयेश मैदानावर बाद होताना तर संघाची धावसंख्या आता पुढे सरकते. आपण बघतोय 51 वर. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावर 4 आणि धावा हवेत 18. 4 चेंडू आणि 18 धावा खिडकाळी संघाला या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी हवेत. रसिकांचं लक्ष येतोय. याच्यानंतर सामना तुम्ही बघू शकाल मैदानावरती आजदे आणि कोळे. त्याच्यानंतर उसरकर विरुद्ध गारिवडी, निळजे विरुद्ध आयरे, काटाई विरुद्ध मानपाडा, बाळ विरुद्ध बोपर, हे सगळे संघ आज खेळण्यासाठी येत आहेत. आज 12 संघांना इन ॲक्शनमध्ये तुम्ही बघू शकाल. ग्रामीणच्या माध्यमातून 48 संघांना आमंत्रित करण्यात आले. नेहमीप्रमाणे सालाबादप्रमाणे स्वर्गीय रतनबुवा पाडल स्मृती चषक 2019 मध्ये जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई यांच्यामार्फत. आणि या 48 ग्रामीणमधून कुठला संघ प्रथम पारितोषिक उचलेल ते उत्तर आपल्याला शेवटच्या दिवशी बघायला मिळेल. 4 लाख आणि भव्य दिव्य चषक कोण उचलणार बघावं लागेल. पॅटर्न पॅटच्या मध्ये चेंडू बॉटम हँडचा वापर केला. ऑन साईडला खेळत वाईडिश मिडॉनच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होते. त्या ठिकाणी साळवी आहे कव्हर करेपर्यंत बॅकअप करायला येत आहेत हरीश थरे. आणि सिंगल पूर्ण केले आणि सिंगलने धावसंख्या आता सरकते ती मैदानावर 52 वर. 17 धावांची गरज. 3 चेंडू बाकी. 3 चेंडू जरी षटकार आला तर 18 होऊ शकतात. बॅटन पॅटच्या मध्ये चेंडू लॉफ केला ऑन साईडला. ऑतडे लॉंगाला क्षेत्ररक्षक सज्ज आहे सुशांत साळवी.
आणि त्यामुळे फलंदाज बाद होते. आता 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडूमध्ये आता आवाज तुम्ही ते बघताय MS स्टँड मधून. हे सगळे कंबाळपाड्याचे पाठीराखे आहेत. किडकाळीचे प्रेक्षक बसले ते अजिंक्य राणे स्टँड मध्ये. आता 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडूमध्ये तब्बल 17 धावांची गरज आहे, जे कागदावर थोडंसं अशक्य आहे. आता याच वर्षी आपण 1819 मध्ये एक व्हिडिओ सुद्धा आपण पाहिला ग्रामीणच्या माध्यमातून ग्रुपमध्ये की 6 चेंडूमध्ये 6 धावा, 1 चेंडूमध्ये महिन्यावर 6 धावा पाहिजे असताना चक्क गोलंदाजांनी 6 वाईट टाकले. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटना स्वतंत्र त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप आहे, याच्या माध्यमातून सगळ्या घटना सातत्याने माहिती मिळत असतो आम्हाला. खूप चांगला परफॉर्मन्स दिला सगळ्याच ग्रामीण संघाने वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून यावर्षी. फॉर्मॅलिटीज आहेत. ऑफ साईडला ड्राईव्ह केलंय, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. साई शेला वेगाने तिकडे चेंडू अडवत असताना 1च चेंडू शिल्लक आहेत आणि मैदानावर दाबावे तब्बल 16, जो ऑन द पेपर थोडंसं टफ आहे. मात्र क्रिकेट लॉट ऑफ अनसर्टनिटी, त्यामुळे काही घडू शकतं. 1 चेंडू 16 धावा. तो ऑन साईडला पोल केलाय, चेंडू ट्रॅव्हल होते त्या ठिकाणी. तर या ठिकाणी हा सामना 15 धावांनी कंबाळपाडा संघ विजयी होताना. तर माजी आमदार माजी रमेशजी रतन पाटील यांच्या मार्फत मनपूर्वक अभिनंदन कंबाळपाडा या संघाचं. कंबाळपाडा संघाचे कॅप्टन आहेत ते विकी शेलार, त्यांच्याबरोबर साई शेलार, जितू शेलार, नितेश शेलार, धनाजी शेलार. साई शेलार आणि धनाजी शेलारने क्लासिक शेवटच्या टप्प्यात बॅटिंग केल्यामुळे हा विजय झाला असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि तसंच सुशांत सळवी, त्याच्यानंतर रवी काडे, त्याच्यानंतर हेमंत ठाकूर, शिवदास चौधरी, मिलिंद शेलार, योगेंद्र शेलार, निलेश साळवी आणि हरीश तरे यांचं सगळ्यांचं माजी आमदार माजी रमेशजी रतन पाटील आपल्या दादांमार्फत मनपूर्वक अभिनंदन. तसंच प्रमोदजी रतन पाटील यांच्या मार्फत अभिनंदन. राजू शेठ मार्फत विनोदजी रतन पाटील आमचे कल्याण डोंबिवली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष त्यांच्या मार्फत अभिनंदन. विजय रतन पाटील यांच्या मार्फत अभिनंदन. विकी रमेश पाटील यांच्या मार्फत अभिनंदन. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई यांच्या मार्फत सुद्धा अभिनंदन. आणि पहिला सामना एक वेगळी छाप सोडत असताना अनालिसिस बघूया. रवी मैदानावर विकी शेलार